नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या महासंवाद कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत अ यंग अँड डायनॅमिक MLA ऑफ परवरी मिस्टर रोहन खवटे. सर, आपलं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हमध्ये. रोहन खवटे यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. गोवा विधानसभेतला एक भक्कम आवाज, तडफदार आवाज अशी त्यांची ओळख आहे. 2012मध्ये परवरी मतदारसंघातून रोहन खवटे अपक्ष निवडून आले. त्याच्यानंतर 2017मध्ये ते पुन्हा अपक्ष म्हणून निवडून आले. याच्यावरनं रोहन खवटे यांची लोकप्रियता काय आहे हे वेगळी सांगायची गरज नाही. अ परफॉर्मर MLA अँड अ परफॉर्मर मिनिस्टर अशी त्यांनी आपली एक वेगळी ओळख तयार करून ठेवलेली आहे. चांगलं प्रभुत्व, अभ्यासू वृत्ती आणि तडफदार नेतृत्व अशा पद्धतीची त्यांची ओळख आहे. त्यामुळे आमदार म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आणि आपल्या अभ्यासू वृत्तीने मिनिस्टर म्हणूनही त्यांनी चांगलं काम करून आपली वेगळी छाप या गोवा विधानसभेत दाखवलेली आहे. रोहन खवटे यांच्यासोबत आज हा महासंवाद आम्ही करणार आहोत आणि समजून घेणार आहोत त्यांचे भावी प्लॅन काय आहेत, ते राजकारणात कसे आले आणि आतापर्यंत राजकारणात त्यांनी काय काय गोष्टी शिकून घेतल्या आहेत. आपण थेट विषयालाच हात घालूया. रोहन खवटे हे पणजीत राहत होते. पणजेकार परवरकार कसे काय बनले? राजकारणात येतलो म्हणून म्हाका खबर नाशिल्लें. सोशल वर्क, धंद्यांतल्यान सोशल वर्क करप हें आमकां आवय बापायन जें शिकयल्लें, जशें जमता तशें आमी करीत आशिल्ले. 2008 आनी 2012 भितर आमचे खुबशे मित्र मंडळी, नातेवाईक परवरी शिफ्ट जाले आनी ताजे खातीर परवरी वचपाचें, थंय लोकांक मेळपाचें थंयच्यान सुरवात जाली. तेन्ना काही आमचे मित्र, काही जे आशिल्ले तांणी सोशल वर्क थंय करता आसतना आमची मदत घेवपाक सुरू केली. तेन्ना आल्दोना कॉन्स्टिट्युएन्सी डिलिमिटेशनाच्या अंडर परवरी आनी आल्दोना 2 कॉन्स्टिट्युएन्सी जाल्यो. एक विचार आयलो की सदांच आमी सरकाराचेर बोटां दाखयतात आनी सांगता हें सरकार सारकें ना म्हणून. बोटां दाखोवप इजी आसता. करेक्शन करणारो कोण, करेक्शन करपाक कोण चेंज करूंक शकता काय, हे जेन्ना आमच्या विचार संवाद जाताले तेन्ना एक आयलें की आमी समज सिस्टम बदलूंक सोदतात जाल्यार सिस्टमान रावन बदलूंक शकतात जाल्यार पळोवपाची आमी कापासीत दवरची पडटली म्हणून. आनी तेन्ना सोशल वर्कांतल्यान राजकारण कशें करप, राजकारणा भितर सरल्यार कितें आसतलें, कित्याक तेन्ना सगळे दिग्गज लोक आशिल्ले, व्हडले व्हडले नेते आशिल्ले. आमी धंदे आनी आमचो सोशल वर्क, आय कम फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली आनी ताज्या खातीर वी हॅड टू वर्क आवर वे टू एन्श्युअर की जे आमी जशे वयर सरता आसतना आमकां त्रास जाले तशें लोकांक वयर कशें काडप, लोकांची उदरगत कशी करप. ते शेतकरी वर्ग आसूं, सेल्फ हेल्प ग्रुप्स आसूं, बाकीचे म्हणजे सारके सर्वसाधारण लोक जे आसात, सर्वसामान्य, तांकां वयर कशें काडप, ही एक सगळे आमचे लायक मायंडेड जे लोक आशिल्ले, समविचारी लोक, तांची एक होच विशय घेवन आमी फुडें सरले. थंयच्यान आमी वता आसतना 2012 जेन्ना इलेक्शन आयलें तेन्ना चिंतलें की वी शूड कॉन्टेस्ट आनी ट्राय टू बी देर इन द असेंब्ली अँड बी अ वॉयस वेर जे विशय जे आमकां दिसता लोकांचे विशय आनी तांकां कितें एक न्याय जाय जाल्यार तें करपाक. लोकांच्या ब्लेसिंग्सान 2012 जरी खूब जाणांनी तेन्ना हें केलें की आउटसायडर इनसायडर म्हणून जाली, लोकांनी एक विश्वास दवरलो की नवें नेतृत्व समज आसा जाल्यार एक चान्स दिवया म्हणून. अँड आय हॅव ट्रायड फ्रॉम देर टू माय लेवल बेस्ट टू एन्श्युअर की तांणी जो विश्वास दवरला त्या विश्वासाचेर, तांच्या पाठिंब्याचेर आज पर्यंत काम करीत आसा. 2012ची निवडणूक ही खूप महत्त्वपूर्ण अशी निवडणूक होती. मनोहर पर्रीकरांनी परिवर्तन यात्रा पूर्ण अख्ख्या राज्यात परिवर्तन यात्रा काढली होती. सगळं वातावरण भाजपमय झालं होतं. तुम्ही त्यापूर्वीच कामाला सुरुवात केली होती. सुरुवातीला असं वाटत होतं की रोहन खवटे हे भाजपचे उमेदवार असणार आहेत. त्याच्यानंतर सुदीन ढवळीकरांनी तुमच्यासोबत काम करायला सुरुवात केली. मग असं वाटायला लागलं की रोहन खवटे हे मगोचे उमेदवार असतील म्हणून. परंतु कुठल्याही पक्षाचा आधार न घेता परवरी मतदारसंघ जो पूर्णपणे नवा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघात भाजप, काँग्रेस, मगो अशा दिग्गज राजकीय पक्षांच्या विरोधात तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यामागे तुमचा काय नेमका विचार होता आणि तुम्हाला कितपत कॉन्फिडन्स होता? 2008च्यान आमी परवरी काम सुरू केल्लें आनी ताज्या खातीर लोक कशे आसा, लोकांचे एक्सपेक्टेशन कितें आसा आनी लोकां खातीर कितें करपा जाय हेच विचार आमी इलेक्शनान निवडून येवच्या पयलीं 2008 ते 2012 म्हणजे 4-1 वर्सांची काळान खुबशीं कामां करून दाखयल्लीं. फार्मींग जावं, विमेन एम्पावरमेंट जावं, हेल्थ सेक्टर जावं, जे सेक्टर्स वीच वर रिक्वायर्ड. कित्याक परवरी एक अशी कॉन्स्टिट्युएन्सी आशिल्ली
की बिफोर डिलिमिटेशन वॉज अ निग्लेक्टेड पार्ट. सो देर वॉज लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी टू डू लॉट ऑफ वर्क इन दॅट पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सी. आणि त्या खातीर जी आमी कामां सुरवात केली तेन्ना एक सगळ्यां कडल्यान आयलें की तूं पार्टीन खंयच्याच जॉयन जावं नाका. आमी तुका रोहन खंवटे म्हणून पळयतात. तूं तुजो इंडिपेंडंट विचार मांडटा, ताजे इंडिपेंडंट रावन तेच विचार फुडें व्हर म्हणून. तेन्ना जनसंपर्क यात्रा आशिल्ल्यो, बाकीचे सगळे विचार आशिल्ले, वारें BJPचें तयार जाल्लें. पूण लोकांनी तो आमचेर विश्वास दवरलो. आय थिंक इट इज द वर्क वीच वी डीड फ्रॉम 2008 ऑनवर्ड्स. ऑल लायक मायंडेड पीपल इरिस्पेक्टीव ऑफ पॉलिटिकल एफिलिएशन्स केम टुगेदर. आनी तेन्ना म्हाका दिसता जरी एक वेव वेगळी आशिल्ली, एवरीबडी कमिंग टुगेदर मेड द डिफरन्स. नाही, एक गोष्ट रोहन खवटेच्या बाबतीत खास नमूद करावी लागणार आहे की 2012 ते 2017 तुम्ही विरोधी पक्षात राहिलात. ऑफकोर्स युअर परफॉर्मन्स इन असेंब्ली इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं त्यावेळेला काम केलं विरोधी आमदार म्हणून. परंतु एका अपक्ष आमदारासाठी 5 वर्षांचा कार्यकाळ हा विरोधात घालवल्यानंतर पुन्हा तो आमदार अपक्ष म्हणून निवडून येणं ही वेगळीच गोष्ट आहे. विशेष म्हणजे 2012 मध्ये तुम्ही निवडून आलात भाजपच्या विरोधात, 901 मतांची आघाडी तुम्हाला होती. परंतु 2017 मध्ये तुमची आघाडी मला वाटतं 4213 मतांची आघाडी घेऊन तुम्ही 2017 मध्ये निवडून आलात. अपक्षात तुम्ही होतात. अपक्षात असल्यामुळे अनेकांची एक लोकांची भावना असते की अपक्षांचं काही कामं होत नाहीत. मग हा जो करिश्मा तुम्ही जो साधलात, अपक्षात राहूनही तुमचं जे मार्जिन वाढलं 2017 मध्ये, त्याचं रहस्य काय? लोकांचा विश्वास, लोकांचे यू हॅव टू अंडरस्टँड द पर्सन एंड हिज प्रॉब्लेम्स. जेन्ना तूं एक पब्लीक हातून आसता, तातूंत एक म्हणल्यार आमदाराच्या नात्यान आमदाराचें एक्सपेक्टेशन कितें. एकदां आमकां मनोहर पर्रीकारान निवडून येतकच सांगिल्लें, हांवें तेको मनोहर पर्रीकाराक दिल्लो, आनी वी वर एक्सपेक्टींग डेव्हलपमेंट फॉर आवर कॉन्स्टिट्युएन्सी. आमदार समज ऑपोजिशन आसूं नाल्यार रुलिंगान आसूं, ताजी कापाजदाती प्रमाणे ही हॅज टू वर्क. आनी इफ ही वर्क्स ही कॅन शोकेज वॉट एवर प्रॉमिसीस हॅव बीन मेड. म्हजो मॅनिफेस्टो आय हॅव टेकन इट एज अ डॉक्युमेंट वीच आय म्हजी खरी एक्चुअली एक तूं भगवद्गीता म्हण नाल्यार बायबल नाल्यार कुरान म्हणटा पळय, तसो 2012 ते 2017 तो मॅक्झिमम मॅनिफेस्टो कंप्लीट करपाचो आमी ध्येय घेतिल्लो. तसोच 17च्यान आतां पर्यंत जितलें इम्पॉसिबल आशिल्लें तें पॉसिबल कशें करप. तेन्ना मनोहर पर्रीकाराचे विचार एज अ चीफ मिनिस्टर डेफिनेटली वॉज अ ब्रॉडर स्पेक्ट्रम. तो 40 मतदारसंघाचे विचार करतालो. 40 मतदारसंघान खरीच गरज कितें आसा ती पळयतालो. इन्क्लुजीव डेव्हलपमेंट मुद्दे जेन्ना त्या कडेन उलयलो, ताजे एक 4 विचार तो प्रश्न विचारतालो. ते उत्तर दिल्यार ही न्यू दॅट दिस इज जस्टिफायबल प्रोजेक्ट फॉर अ कॉन्स्टिट्युएन्सी अँड दॅट इज हाव वी हॅव बीन एबल टू ग्रो दीस कॉन्स्टिट्युएन्सी. जेन्ना हे विचार आमी फुडें व्हरतात, मागीर लोकांचे विचार कितें करप, एसेंब्लीन मांडून, गोंयचे विचार आसा ते एसेंब्लीन मांडून ताजेर न्याय हाडप. तें करपाक अभ्यास थोडो करचो पडटा, रिसर्च करचें पडटा. आय थिंक इट हॅज बीन अ गुड ग्रूप that we have been able to form from 2008 onwards, which is together, and that's what has made us all successful in terms of completing projects, in terms of taking up issues, in terms of meeting up the demands of our people. आणि लोकांचे विचार कितें आसता शेवटी, आपलो गांव बरो आसचो, आपले लोक फुडें सरचे, आमचे लोक वयर, बारीक लोक वयर सरचे, आनी तांकां कितें समज मदत जाता आनी वी आर एबल टू डू. आय थिंक इट्स हॅपी फॉर एवरीबडी. आनी तातूंत कितें जालां, पर्वरीचे पयलीं निग्लेक्ट जाल्ल्या खातीर कोणें हे विचार पळोवपाक म्हाका दिसता खंय तरी कमी पडिल्ले. ते विचारान आमी जेन्ना फुडें सरल्या, तो विश्वास 2012 तो 17 जरी ऑपोजिशनान आशिल्लो, तांणी त्या विश्वासान जें काम केलां ताजी पावती म्हाका दिसता 2017 लोकांनी आमकां परत अपक्ष म्हणून निवडून हाडपाचें काम केलां. आनी जरी रोहन खंवटे रावलो, रोहन खंवटे इज ओन्ली द नेम, इट्स ओन्ली द ब्लेसिंग्स ऑफ आवर पीपल. हांव सदांच म्हणटा की खरे आमचे लोक आमचे फाटले खांबे म्हणून. ते समज ना जाल्यार आमी खंयच ना न्ही. आज जेन्ना तूं पॉलिटिक्स पळयता, लिडर्स आर टॉकिंग अबाउट पार्टी, लिडर्स आर टॉकिंग अबाउट डिसिजन्स टू बी मेड. दीस लिडर्स आर मेड अँड इलेक्टेड बाय द पीपल ऑफ देअर कॉन्स्टिट्युएन्सी. ते रिस्पेक्ट समज तूं त्या कॉन्स्टिट्युएन्सी लोकांक दिना आनी यू स्टार्ट थिंकिंग यू आर अ बिगर लिडर देन वॉट यू आर, दॅट इज अ डावनफॉल. नाव परवरी बीइंग डेव्हलप एज अ सेमी कॅपिटल ऑफ गोवा, जे सगळं काही डेव्हलपमेंट, सगळे महत्त्वाचे प्रकल्प हे सगळे परवरीत येत आहेत. आणि परवरी म्हणजे विधानसभा परवरीत असल्यामुळे ॲक्च्युली परवरी हीच खरं कॅपिटल सिटी बनायला लागली आहे. आपण 2017 मध्ये येण्यापूर्वी मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की परवरी मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघात कोणकोणत्या पंचायती येतात. दुसरी गोष्ट, आमदार म्हणून परवरीचे मेजर 5 इश्यूज तुम्ही कोणते सांगणार आहात, आणि गेल्या 2 टर्ममध्ये या इश्यूपैकी कुठला इश्यू
तुम्ही सॉल्व केला आहे आणि कुठले इश्यू अजून सॉल्व होण्याच्या मार्गावरती आहेत? 2012 जेन्ना आमी आयले तेन्ना येवच्या पयलीं स्वच्छ भारत मागीर आयलें. नितळ गोंय स्वच्छ भारत मागीर येवंक लागली कल्पना. आमकां पर्वरच्या भागांत 3 पंचायती येतात, व्हडल्यो पंचायती. पेना दी फ्रांक, साल्वादोर दिमून आनी सुकूर पंचायत. सुकूर पंचायतीचे समविचारी तेन्ना लोक घेवन जे एक कितें करूंक सोदताले तांकां घेवन म्हाका दिसता जे आमी हावस टू हावस गार्बेज सुरू केल्लें, सेग्रिगेशन, सगळें अवेरनेस सुरू केल्लें. गोंया म्हाका दिसता वी वेर द फर्स्ट इन नॉर्थ गोवा एटलिस्ट वेर वी हॅड स्टार्टेड दीस गार्बेज मॅनेजमेंट. 2008तल्यान जी सुरवात केल्ली, मागीर 2012-14 हे प्लांट आयले, सालिगांव आयले, सगळें बरें आसा. पूण 4-5 years वी हॅव मॅनेज दॅट गार्बेज थिंग ऑन आवर ओन. तेन्ना आमी जेन्ना कॉन्स्टिट्युएन्सी पळयता, लोकांक कितें जाय? लोकांक रावता आसतना लायट सारकी जाय, उदक सारकें जाय, गार्बेज आपली काडिल्ली जाय, आपली बाबा हायजीन कंडिशन जाय, आनी रावता थंय एक कम्युनिटी खातीर बाबा ओपन एरियाज, बाकीच्यो पार्क्स बरी आसपा जाय वेर यू कॅन हॅव अ क्वॉलिटी लायफ. पर्वरी हॅड ऑल द ऑपॉर्च्युनिटीज टू गेट दीस टुगेदर. आनी उदकाची समस्या जावं, लायटीची समस्या जावं, गार्बेजी समस्या जावं, सिवरेजी समस्या जावं, दीस वर पॉयंटर्स वेर पीपल ऑफ पर्वरी वेर कंटिन्युअसली टेकिंग अप. कित्याक बेजीक एम्युनिटीज सारक्यो नाशिल्ल्यो. पर्वरी आमकां इज ऑल्दो वी सी 3 पंचायत्स, आमकां वी कॉल इट अवर रुर्बन पंचायत्स, रुरल आनी अर्बन. वयलो पाठार जंय मिक्स्ड सगळे लोक रावतात आनी सकयल्ले गांवांनी सारके इट इज एक्झॅक्टली अ विलेज इफ यू गो समवेर वेर पीपल हॅव एक्चुअली केप्ट द आयडेंटिटी ऑफ द विलेजीस. फार्मींग, फिशींग, कोस्टल बेल्ट सगळें आसा. अशी जेन्ना एक युनीक कॉन्स्टिट्युएन्सी तयार आसता तेन्ना ताका गरज कितें तें आमकां समजून घेवपा जाय. सो ऑल दीस प्रोजेक्ट, सिवरेज प्रोजेक्ट आमी सुरू केलो. उदका खातीर अस्नोडेच्यान उदक हांगा येना, वी बींग ऑन द टेल एंड सदांच रड आशिल्ली. ताज्या खातीर एक नवीच कल्पना म्हणजे आमच्याच जाणट्यांनी आमकां आयडिया दिली. थंय आमी आज एक प्लॅटोचेर एक टँक ताला ऑन अ प्लॅटो कन्सेप्ट जे केलें, तातूंत वी हॅव गॉट वॉटर फ्रॉम तिलारी एंड वी आर पंपींग इट, getting it treated through a water treatment plant and giving it back to Porvorim people. So हातून उदकाची समस्या खूब तरेन सॉल्व जातली. लायटी खातीर फर्स्ट फेजीन अंडरग्राउंड केबल मंत्री आसतना हांवें ते कंप्लीट करून घेतले. गार्बेज मॅनेजमेंट 3 पंचायतींनी कंप्लीट करून घेतल्यो. सो ऑल दीस थिंग्स वीच बेजीक एम्युनिटीज वर रिक्वायर्ड वर डन फ्रॉम 2012 to 2017. सम प्रोजेक्ट्स गॉट कंप्लिटेड, सम प्रोजेक्ट्स रिमेन्ड इन द पायपलायन. 2017च्यान परत आमी हे बेजीक प्रोजेक्ट्स हातान घेतले. परत आल्दोना आमकां वताले, प्रायमरी हेल्थ सेंटर आमचें आल्दोना आशिल्लें. वेदर इट्स अ NOC ऑर वेदर इट्स एनीथींग यू नीडेड फ्रॉम हेल्थ डिपार्टमेंट जाल्यार चॅकअप यू हॅड टू गो टू आल्दोना प्रायमरी हेल्थ सेंटर. आज आमी पर्वरी पाठाराचेर जे हेल्थ सेंटर सुरू केला तातूंत मेडिसिन्स, बाकीचे सगळे फॅसिलिटीज दवरल्या. इट्स अ डे PHC प्रायमरी हेल्थ सेंटर. पूण तातूंतल्यान सगळ्यो सुविधा ह्यो आज तयार करून दवरल्या ज्यो पर्वरकारांक खंयच पयस वचपाची गरज ना. पुलीस स्टेशन्स वेर बायफर्केटेड, 2 वाडे ऑफ सुकूर वेर इन म्हापसा, बॅलन्स वेर इन पर्वरीम. सो इट वॉज पासपोर्ट जावं, बाकीचें जावं, लोकांक त्या पुलीस स्टेशन वचूं का हांगा वचूं, चोरी जाल्यार थंय म्हापशां वचूं का पर्वरी वचूं, अशे प्रॉब्लेम येताले. वी एन्श्योर्ड दॅट पर्टिक्युलर थिंग ऑल्सो इज रिजॉल्वड बाय गेटिंग एवरीथींग अंडर पर्वरीम. ओपन स्पेसीस आशिल्ले. ओपन स्पेसीस नॉर्मल मायंडसेट इज आसा की बाबा पार्क तयार केलें, वॉकिंग तयार केलें, बेंचीस घाले की पार्क जाता म्हणून. यू नीड टू हॅव क्वॉलिटी स्पेसीस डेव्हलप्ड. आनी त्या कन्सेप्टाच्यान आज आमी सायन्स एंड कम्युनिटी पार्क कन्सेप्ट तयार केलो, आर्ट पार्क तयार केलो, एज्युकेशना खातीर स्कील डेव्हलपमेंट सेंटर चालू आसा, नानी नातवांचे पार्क म्हणजे अ कन्सेप्ट वीच वील जॉयन. आज कितें जालां, जॉयंट फॅमिलीज आर कमी जाल्या, सिंगुलर फॅमिलीज रावता, जाणटे एक कडेन आसता, भुरगीं एक कडेन आसता, नातवां जाणट्यांक मेळत ना. ताज्या खातीर हो एक कन्सेप्ट वेर दे कॅन स्पेंड क्वॉलिटी टायम इन अ पार्क. तांकां कितें फॅसिलिटीज जाय थंय नानी नातवांचे म्हणून पार्क तयार केले. सो लॉट ऑफ थिंग्स इन द लास्ट 7-8 years I can say about money wise maybe 800 to 1000 crores of projects. But important is the type of projects that we have bought into Porvorim are exactly what our Porvorkas needed. Market नाशिल्ले, मार्केटा खातीर पणजे नाल्यार म्हापशां. This were the 2 areas. तो फुलां हाड, फ्रुटां हाड, vegetable हाड. We have today created a market in Porvorim. आता due to political reasons some projects are still not taken off in the last 1.5 year. Due to some other reasons they have been kept. पूण हे सगळ्यो वेवस्था आज तयार जाल्यो. भुरग्यां खातीर, युथा खातीर कितें करप, युथां खातीर, जॉबां खातीर स्कील डेव्हलपमेंट ते सेंटर तयार जाता आसतना आज आमी साल्वादोर दिमून वी हॅव हॅड अ फूल फ्लेजेड ग्राउंड, अ मल्टीपर्पज ग्राउंड.
पंचायत घर सुद्दां अपग्रेडेड सुकुरान आनी साल्वादोर दिमून आमी पंचायत अपग्रेड केल्यो. कित्याक केल्यो? जे लोक पंचायतीन येतात तांकां 1 पॉयंटार सगळे फॅसिलिटी मेळच्यो. सो टुडे वेर द पंचायत घर इज वयर तांकां फॅसिलिटी आसा एट अ व्हेरी स्पेशल प्रायस वेर दे कॅन हॅव देअर फंक्शन्स. पंचायत लेवलाचेर दे कॅन फिनीश ऑल देअर पंचायत वर्क्स. आनी सकयल पब्लीक एम्युनिटी शॉप्स आसता वेर फार्मसी जावं बँक जावं जंय तूं तुजें लायटीचें उदकाचें बील भरता बाकीचे फॅसिलिटी स्टेशनरी ऑल दीस थिंग्स हॅव बीन केप्ट एंड कन्सेप्च्युलायज्ड इन अ मॅनर वेर सुकूर कॅन कॅटर टू सुकूर पीपल. साल्वादोर दी मून पंचायत कॅन कॅटर टू साल्वादोर दी मून पीपल. थंय सब हेल्थ सेंटर्स घाल्या. थंय बाकीचे साल्वादोर दी मून वी इवन एडेड अ वेटनरी क्लिनीक सो दॅट कोणाचे कुत्रे गोरवां सुद्दां आसा जाल्यार थंय तांकां चॅक करून घेवचे. ग्रावंडाक आनी बाकीचे स्पोर्ट्स फॅसिलिटीज फ्रॉम बॉक्सिंग टू फुटबॉल टू टेबल टेनीस टू जीम टू एवरी फॅसिलिटी इज देयर टुडे. सो आमच्या लोकांक वयर सरता आसतना पर्वरीच्या 3 भागांनी पंचायतींनी भोंवले जाल्यार दे कॅन लूक एट अ इन्क्लुजीव डेव्हलपमेंट आनी इन्क्लुजीव ग्रोथ ही संकल्पना घेवन आमी सरिल्ले. आतां हे फुडें वता आसतना तरीच लॉट ऑफ थिंग्स आर देर. नवे बरे रस्ते आसचे बाकीचे आसचे लायटी सगळ्यो पेटच्यो अनइंटरप्टेड पावर सप्लाय आसची ही लोकांचे विचार सदांच आसता. एंड वी ट्राय टू एन्श्युअर दॅट मॅक्झिमम पॉसिबल थिंग्स एज अ MLA वी ट्राय टू डू. लोकांचें कितें जाता की कितेंय जालें जाल्यार लोक आमदाराक पळयता आमदार कितें करता काय म्हणून. बट बाय कॉन्स्टिट्यूशन कितें जाता पंचायत हॅव अ मेजर रोल टू प्ले इन ऑल डेव्हलपमेंट वर्क्स ऑर अ म्युनिसिपॅलिटी. सो आमदार जरी जालो तुका पंचायत लायक मायंडेड जाय पडटा तुजी सगळीं डेव्हलपमेंट कामां करून काडपाक. पयल्या 5 वर्सान वी कूड डू अ लॉट ऑफ डेव्हलपमेंट इन सुकूर एंड टू अ सर्टन एक्सटेंट इन विलेज पंचायत ऑफ साल्वादोर दिमून कित्याक तेन्ना लायक मायंडेड सरपंच मेळ्ळे हे बाकीचे मेळ्ळे. ह्या टेन्युअरान पयले 2 वर्सां सगळे जाण बरोबर आशिल्ले. सो वी कूड कॅरी आउट डेव्हलपमेंट वर्क्स. आतां फॉर एक्झाम्पल सुकूल मल्टीपर्पज ग्राउंड वीच इज अ बिग मल्टीपर्पज फॅसिलिटी लायक अ जिमखाना फॉर द पीपल ऑफ पर्वरीम ती लास्ट 3 वर्सां इज नॉट स्टार्टेड. सो दीस 3 years effectively we couldn't carry out much works in Sukur Panchayat because the Panchayat being with BJP and for political reasons. But Pen Difrang and Salvador Dimun got the benefit that they could do maximum development in their areas. So development पळयता आसतना आमी लोक वी आर पीपल म्हाका न्हीद पडची ना खंयच्या हातान गोश्ट घेतिल्ली. आनी आज आमी खंयचीय गोश्ट घेवं आतां वॉटर ट्रिटमेंट प्लांटा कडेन समज तूं गेलो इट इज नॉट ओन्ली अ प्लेस वेर ताला केला म्हणून. आज थंय तूं सांजचो गेलो जाल्यार हंड्रेड्स ऑफ पीपल डुईंग वॉकिंग बाकीच्यो फॅसिलिटीज दवरल्या. सो पीपल हॅव टू यूज दीस फॅसिलिटीज आनी ताज्या खातीर एकूच कडेन गार्डनान गेले म्हणून ना. सो टुडे इन पीपल इन पर्वरीम हॅव क्वालिटी टायम and if they have that quality time they have quality spaces to go and use that for their benefit. तुम्ही ज्या सहज आणि एकदम फ्लोमध्ये ही जी माहिती दिली त्यावरनं तुमच्या मतदारसंघाचा तुम्हाला किती अभ्यास आहे हे आम्हाला कळून चुकलं. आता दुसरी गोष्ट मला एक सांगा पर्वरीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 2 मेजर इश्यूज. एक म्हणजे पाणी घर घर जल. वी आर द ओनली स्टेट इन द कंट्री हु आर हॅव्हिंग टॅप. आय एम नॉट सेईंग अबाउट वॉटर हु आर हॅव्हिंग टॅप इन एव्हरी हाऊसहोल्ड. पाण्याचा प्रश्न हा इतका गंभीर आहे पर्वरीत की पर्वरीत राहणारे लोक पर्वरीचे आपले फ्लॅट विकून किंवा घरं बंद ठेवून किंवा भाड्याला देऊन अन्यत्र स्थलांतरित झालेले आहेत. पाण्याचा प्रश्न आणि आता नवीन प्रश्न झाला आहे तो हायवेचा. म्हणजे हायवेमुळे पर्वरी एवढं कंजेस्ट झालं की पर्वरीच्या लोकांना हायवेपर्यंत येणं म्हणजे मोठं जिकिरीचं काम झालं. हे 2 मेजर इश्यूकडे तुम्ही कसं काय बघता? नाही पर्वरी कमिंग टू द हायवे आम्ही सर्विस रोड केला विच इज व्हेरी युनीक आणि विच कॅन बी युज्ड बाय आवर पीपल ऑफ पर्वरीम जांकां कनेक्ट करपाक व्हेरी इजी आसा. आणि एट द सेम टायम ते यूज इट फॉर लेजर एंड पब्लीक एम्युनिटीज ऑल्सो वॉकिंग करप बाकीचें करप. इश्यू इज ऑफ बेजीक एम्युनिटीज. उदकाचो विचार सगळो आमी करून 2019 पर्यंत हांवें सगळे प्लांट रेडी केले. 19च्यान 21 पर्यंत प्लांट चालू कित्याक जायना हो प्रश्न पडटा. आमच्या तरेन म्हज्या तरेन तर्फे आय हॅव बीन ट्रायंग माय लेवल बेस्ट. एसेंब्लीन जावं भायर जावं मुख्यमंत्र्याक पत्र बरोवन जावं जाल्यार मुख्यमंत्र्या कडेन उलोवप जावं. 31 मार्च 2021 ही घोशणा केल्ली. ताणें जेन्ना हायकोर्ट तो करूंक सोदतालो तेन्ना मुख्यमंत्र्या कडेन उलयल्लो की सगळे गव्हर्मेंट हांगा शिफ्टींग जावंक लागलां. रेजिडेन्शियल कॉम्प्लेक्सीस येवंक लागल्या कमर्शियल कॉम्प्लेक्सीस येवंक लागल्या आनी हाका तुजे बेजीक एम्युनिटीज तुका तितलो सपोर्ट दिना. उदक आमकां वाडयतले टाकी बेगीन सुरू करुया म्हणून. सरकाराचे प्रॉब्लेम कितें जाला सरकार इज इनवॉल्ड इन सो मेनी जुमलाज की एवरीथींग जी फटींगपणाचो सरकार चल्ला तो लोक आतां वळखूंक लागले आनी लोकांकूय अपेक्षा ना ह्या सरकारा कडेन की ते कितें करून दाखयतले म्हणून. उदकाचें उदाहरण घेतलें जाल्यार 31 मार्चाची गजाल 31 जुलयाक पावली. 31 जुलयाची गजाल 31 ऑगस्टाक पावली.
31 ऑगस्टाची गजाल 30 सप्टेंबराक पावली. टुडे वी आर इन ऑक्टोबर. पीपल ऑफ पोरवरी मार सफरींग. तूं पेना दिफ्रांक टू सुकूर, पीपल आर नॉट गेटींग वॉटर. टँकर धाडले जाल्यार जे एक आमचो तो चीफ इंजिनियर नवो हाडला तांणी बरो आसा, पूण डावन द लायन यू हॅव नो फ्लो इन द वॉटर सप्लाय डिपार्टमेंट. सो मेंटेनन्स इज झिरो. उदक मेळना, टँकर मेळना आनी वेवस्था वायट आसा. हांवूय मानतां, पूण हाका करपाक आयदर यू हॅव टू डू इट बिकॉज ऑफ पॉलिटिकल ट्विकिंग वीच वी नो यू आर डुईंग एज अ चीफ मिनिस्टर ऑफ गोवा, ऑर यू हॅव टू सॉल्व इट. तूं एक वाटेन सांगता खड्डे काडटलो 1 नोव्हेंबरा पर्यंतच्यान. अरे खड्डे काडपाक लोकांक खबर ना फेब्रुवारीन इलेक्शन म्हणून. तूं खड्डे काडपाक पावसाचे पयलीं कित्याक काडूंक जालें ना तुजे कडेन? हे नवे खड्डे ह्या पावसान येवना, हे खड्डे पयलींच आयिल्ले. सो वे देर इज अ वील देर इज अ वे. तूं म्हणटा हर घर नल आनी हांवें तो स्टेटमेंट काडिल्लो नो जल म्हणून. मग सगळ्या घरांनी नल आनी नो जल, मागीर नळ घालून फायदो कितें? तिसऱ्या कडेन तूं म्हणटा ऑक्टोबर 2 तारखेक आमी ओपन डिफिकेशन फ्री, गोवा इज द फर्स्ट स्टेट. आनी हांव नको प्रायम मिनिस्टर मोदी इतलो समज हुशार, ह्या मुख्यमंत्र्या कडल्यान ही पप्पूपणां कशी हें करून घेता, जिरोवन घेता, जातूंतल्यान ही डजंट नो वॉट इज एक्चुअली हॅपनिंग काय म्हणून. इंटेलिजन्स ऑफ बीजेपी अदरवायज इज व्हेरी बीग. आतां तो म्हणटा 102% वॅक्सिनेशन जालें म्हणून. आतां कितले दीस गोंयकार हें आयकून घेतले? म्हणजे गोंयकारांकूय एक लिमीट आसा आयकून घेवपाक. सो वॉट इज हॅपनिंग टुडे? देर आर टू पार्ट्स. पीपल आर नॉट टॉकिंग टुडे. वाय दे आर नॉट टॉकिंग टुडे? बिकॉज ऑफ द विंडिक्टीव नेचर ऑफ दीस गव्हर्मेंट. पूण पीपल ऑफ गोवा, तुमचो हो जो प्रुडंटाचो सर्वेन पयर क्लियर सांगलें की जरी गव्हर्नन्स खंय चड लोक उलयना जाल्यार गव्हर्मेंट चेंज जावचो इज अ सायजेबल 64-65%, which is huge for any government to change in the next 3 months. So very clearly it's a exit route for the present chief minister. कित्याक ताणें जितले जुमले केले परवरी पुरते म्हणून न्ही, his whole political nature and vindictiveness thing which he has in him. कोण उलयलो? ट्रान्सफर मारली. फाटीं 70ची हँडिकॅप बायल तिका काडली सांग्यार घाली. मागीर खंयच्या धर्तीर ते वचूंक शकता? तूं उलयलो, तुका ट्रान्सफर मारली. तुजे आनी कोण उलयलो, ताका भितर उडयलो. कोण डेमोक्रेटीक रायट्स मागपाक रस्त्यार आयले तांकां भितर उडयले. सो एवरी डे यू आर फायंडींग दॅट यू कॅन यूज युअर पावर. लोक कशे आसता, गोंयकार आमचे 1961च्यान पळयले जाल्यार आयकून घेवपी, आयकून फाटीं रावपी न्हय. ज्या टायमार जाप दिवपाक जाय तेन्ना सारके जाप दितले. अँड दीस गव्हर्मेंट डावनफॉल इज गोईंग टू बी विथ द विंडिक्टीव नेचर ऑफ दीस चीफ मिनिस्टर हू हॅज बीन प्रॉमिसींग नथींग बट एम्प्टी प्रॉमिसीस, जातूंतल्यान खंयच तुका कळना तो कितें करूंक सोदता. तो स्वताय कन्फ्यूज, लोकांकूय कन्फ्यूज करता. उलोवंक गेलो, लोकांचेर राग काडटा. सो राग काडपाचे दीस गेले ते. आज थोडे तुवें पळयले वारे जाल्यार एवरी एरिया यू आर हॅविंग इट अगेन्स्ट द BJP. आनी दीस विंडिक्टीव नेचर वील बी द मेजर इश्यू जे लोक जे तेन्ना उलोवंक पावले ना, दे वील टॉक थ्रू देयर वोट. रोहनबाब, मला एक सांगा की 2012 ते 2017 तुम्ही विरोधी आमदार म्हणून काम केलं. 2017ची निवडणूक तुम्ही आक्रमक पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढवलीत. काँग्रेस पक्षानेही तुम्हाला पाठिंबा दिला. परंतु 2017मध्ये जेव्हा सरकार स्थापन करण्याचा प्रसंग आला त्यावेळेला तुम्ही गोवा फॉरवर्ड आणि बाकीचे जे घटक होते, बिगर काँग्रेस घटक, त्या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना तुम्ही सगळे आरामात होतात, तुम्हाला मंत्रिपदं मिळाली सरकारात, तुम्ही मंत्री म्हणून मिरवलात. आणि मनोहर पर्रीकर गेले आणि अचानक भाजप हा विंडिक्टिव्ह बनायला लागला. अचानक डॉक्टर प्रमोद सावंत हे विंडिक्टिव्ह मुख्यमंत्री बनले. हा बदल कसा काय घडला? 2017 आम्ही इलेक्शन वी फॉट अगेन्स्ट मनोहर पर्रीकर. जेन्ना काँग्रेसीक चान्स आशिल्लो सरकार फॉर्म करपाक आनी जेन्ना आमी मंत्री जाले BJP सरकाराक सपोर्ट करून, तेन्ना खूब जाणांचे विचारूय आमकां आयकूंक मेळ्ळे. दे वर लॉट ऑफ कमेंट्स ऑन गिवींग मॅन्डेट टू अ गव्हर्मेंट वीच वॉज अगेन्स्ट द पीपल ऑफ गोवा म्हणून. 2017 कितें जालें आनी आमी जेन्ना जे विचार मांडटाले तेन्ना आयकुपाचो मूड कोणाचोच नाशिल्लो. आज बाब लुइजीन फलेरो तीच घटना 2017ची आज उलयता. आज लोकांक कळून आयलें की 2017 कितें जाल्लें काय म्हणून. 2017 जेन्ना 17 जेन्ना जाल्ले, काँग्रेस पार्टी निडेड जस्ट 4 people टू फॉर्म द गव्हर्मेंट. द काँग्रेस वॉज नॉट इन अ मूड टू फॉर्म द गव्हर्मेंट. तांचो लिडरूय फायनलायज जायना आशिल्लो,
तांचो चीफ मिनिस्टर फायनलायज जायना आशिल्लो ते सरकार फॉर्म करूंक सोदता म्हणून जेन्ना दिग्विजय सिंग सुद्दां गोंयांत आशिल्लो वॉज नॉट रेडी टू स्टेक द गव्हर्मेंट फॉर स्टेक द क्लेम फॉर फॉर्मिंग द गव्हर्मेंट. आनी हातून एक कळिल्लें की खंय ना जाल्यार खंय चाल चालू जाल्या की द ब्रेक अवे ग्रूप ऑफ काँग्रेस दॅट टायम वॉज ऑलमोस्ट हॅपनिंग. ओके. त्या टायमार एक जाय आशिल्लें की स्टॅबिलिटी कशी जावंक शकता आनी वॉट गोवा इज लुकींग फॉर. कौन बनेगा मुख्यमंत्रीन तेन्नाय चालना जाल्ली जाल्यार इट वूड बी द सेम ओल्ड काँग्रेस जे आज जाला इज द आफ्टर इफेक्ट ऑफ 2017 इलेक्शन. 2017 सरकार त्या दिसा घडयल्लो जाल्यार कितें जातलें आशिल्लें तेन्ना हांव तुमकां सांगूंक शकता की त्या सरकारांनी आमी आसतले आशिल्ले काय नासतले आशिल्ले स्टील अ क्वेश्चन मार्क. कित्याक गेम्स दॅट वे प्लेड आय वुडंट वॉन्ट टू गो बॅक. बट एट दॅट टायम स्टॅबिलिटी वॉज ओन्ली ऑन वन फ्रंट की वन लिडर हॅज टू बी देर. पर्सनल इश्यूज घेवन बशिल्लो जाल्यार मनोहर पर्रीकर वूड बी द लास्ट पर्सन whom we would want to tie up with because we had fought elections against them. But on a broader spectrum of Goa, if we needed to put things together, जाल्यार he was the only fellow who could be connected and who could be understanding to have one leader and not multiple leaders. So त्या दिसा जेन्ना सरकार फॉर्म जाता आसतना काँग्रेस जेन्ना करूंक सोदना आशिल्लें सरकार जें आज लुईझिन फालेरो उलयता जें तेन्ना उलोवंक जाय आशिल्लें 4-4.5 वर्सां तो ओग्गी रावलो आज उलयता. पूण तेन्ना जेन्ना चान्स आशिल्लो फॉर्म करपा बाबा तुमचो सीएम कॅन्डिडेट कोण दिगंबर कामत लुईझिन फालेरो यू शूड हॅव डिक्लेअर्ड एंड पुट अ स्टेक फॉर द क्लेम फॉर द गव्हर्मेंट. ते कांयच केलें ना. आनी आज लुईझिन फालेरो जेन्ना उलयता एवरी कार्ड ऑफ काँग्रेस ऑफ दॅट टायम इज बींग कमिंग आउट. सो आय वुडंट वॉन्ट टू गो देर एंड टॉक अबाउट वॉट वेंट रॉंग. बट 2017 2019 आमकां खबर नाशिल्लें की स्ट्रॉंग पर्सन लायक मनोहर पर्रीकर वूड मीट वीथ सम डिजीज वीच वॉज अनएक्सपेक्टेड एंड पास अवे. पूण ते 2.5 वर्साच्या काळान म्हाका एक गोंयकारान सांगूं न्ही फॉर एग्जाम्पल हांवें रेव्हेन्यू IT लेबर एम्प्लॉयमेंट एंड प्लॅनिंग स्टॅटिस्टिक्स ह्या 4 डिपार्टमेंटांनी जे रिफॉर्म्स हाडले ज्या 4 डिपार्टमेंटांचे चेंजीस ज्यो हाडल्यो गोंयच्या नेतृत्वान आज प्रमोद सावंत जे करता एज अ चीफ मिनिस्टर वॉट इज इट लेट हिम शो मी वन दॅट ही हॅज इनिशिएटेड. इट इज अ आफ्टर इफेक्ट ऑफ वॉट वी हॅव फॉर्म. म्हणजे आमी सगळो जो तयार केल्ले तातूंतले इल्ले काडून आपणे केला म्हणटा वी विल कम टू दॅट. न्ही आय विल पुट इट सो वॉट आय एम ट्रायंग टू से इज 2017 ते 19 ते 2-2.5 वर्साच्या काळान आमी जितलें म्हाका काम जमतालें तें हांवें केलें टू हॅव द चेंजीस एज फार एज थिंग्स. यू मे आस्क मी लेटर आय विल रिप्लाय इन डिटेल. 2019 मागीर जेन्ना सरकार मनोहर पर्रीकर ना म्हणून जालो तेन्ना प्रमोद सावंताचें नेतृत्व आयलें. टू माय अंडरस्टँडींग ही वॉज अ टेम्पररी चीफ मिनिस्टर एंड अ senior member of the BJP was supposed to be made as the chief minister. Okay. So तेन्ना जी घटना जाली I have already acknowledged in public की ताका सपोर्ट तेन्ना करप was a mistake म्हणून. Mistake with nothing else कित्याक we realized की ताका काम करपाचेंच नाशिल्लें. He didn't want to carry anything. त्या 3 म्हयन्याच्या काळान जे हांव ताजे बरोबर आशिल्लो म्हज्यो फायली सुद्दां मूव जायनाशिल्ल्यो. And that is the time I realized की this man has a different agenda. आनी तो एजेंडा 3 म्हयन्या भितर कळून आयलो कित्याक जे लोक पयलीं वचूंक सोदताले तेच परत आयले. दे वेंट इन टू अ पॉलिटिकल शेल ऑफ मेकिंग 27 एंड दॅट इज हाव दे प्लेड अ गेम ऑफ गेटिंग द नंबर्स रायट एंड एन्श्युरिंग दॅट वी वेर आउट. म्हाका भायर पडलो म्हणून म्हाका ताजेर कांय हें ना. आय डिडंट हॅव एनी बॅड फिलिंग्स अबाउट इट. But the way Pramod Sawant had started his innings as a chief minister was something which was never been in the books of Goan history and which will never remain in the books of Goan history as a chief minister who came in as a elected chief minister. He was a selected chief minister. येस वी विल कम टू इट. वी विल कम टू इट. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की मनोहर पर्रीकर यांना गोव्यातनं दिल्लीत नेण्यात आलं. त्यांच्याकडे संरक्षण मंत्री पद देण्यात आलं. खूप महत्त्वाचं पद देशाच्या दृष्टिकोनातनं. आणि मनोहर पर्रीकर यांचं देशाच्या राजकारणात योगदान असावं. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. अशा वेळी त्यांना संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देऊन गोव्यात बोलावणं आणि ते जर मुख्यमंत्री बनले तरच आम्ही पाठिंबा देऊ अशी अट घालणं कुठेतरी तुम्ही देशाचं नुकसान केलं असं नाही वाटत तुम्हाला? गोंयांत तेन्ना सामकी गरज आशिल्ली. त्या टायमार गोंयची स्थिती अशी आशिल्ली की गोंयाक लिडराची गरज आशिल्ली. यू निडेड अ लिडर टू टेक गोवा अहेड. आनी म्हाका दिसता 2017च्यान वॉट एवर ही टूक अप इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर सुदीन ढवळीकर आनी मनोहर पर्रीकर इन टर्म्स ऑफ द रोड ट्रान्सफॉर्मेशन्स वॉट दे डीड
और वॉट आय डीड इन द IT सेक्टर और वॉट आय डीड इन द रेव्हेन्यू सेक्टर सगळ्यांचे तुवें परफॉर्मन्स पळयलें इट कूड हॅपन ओन्ली बिकॉज ऑफ अ लिडर लायक मनोहर पर्रीकर देन सो तेन्ना जे ताणें नेतृत्व थंयचें करून हांगा आयलो एक म्हाका दिसता ताका खंय नाल्यार खंय मनान आसतलें की परत गोंयां येवचो म्हणून एट द सेम टायम we had put our claim that if he is the chief minister then only the government of BJP can be formed. We believed only one thing, stability will come, development, he was also a man of development. पर्सनल इश्यूज कुशीक धरून गोंयचे इश्यूज समज डिस्कस केले जाल्यार हाका गोंयचे विचार फुडें व्हरपाक बरें पडटले एंड आय थिंक द 2.5 years ऑफ गव्हर्नन्स ऑफ मनोहर पर्रीकर इवन ही वॉज नॉट वेल he has tried his part but in that 2.5 years we have definitely put a lot of things together which today this government is encashing upon. आय विल पुट सम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स टू यू रोहन बाब. एक म्हणजे 2012 साली जेव्हा परवरी मतदारसंघ तयार झाला त्यावेळेला भाजपचा असा विचार होता की हा मतदारसंघ म्हणजे भाजपच्या खिशातला, म्हणजे भाजपचे हितचिंतक, भाजपचे कार्यकर्ते, विशेषतः संघाचे कार्यकर्ते हे परवरी मतदारसंघात खूप आहेत, संघ विचारांशी जुळणारे. तर अशा परिस्थितीत तुम्ही भाजपचा पराभव केला 2012 आणि 2017. एक असं चित्र तयार करण्यात आलं होतं त्यावेळेला की कुठेतरी मनोहर पर्रीकरांचा छुपा पाठिंबा रोहन खवटेंना आहे. कारण 2012 ते आता आपण 2021 मध्ये आहोत. या पूर्ण कार्यकाळात भारतीय जनता पक्षाचं एक प्रबळ संघटन परवरी मतदारसंघात तयारच होऊ शकलं नाही. आजही परवरी मतदारसंघात एक भाजपचा एकमेव नेता असं जर आपण बघितलं तर एकमेव नेता असं चित्रच नाही आहे. खूप जण आहेत, इच्छुक आहेत, अंतर्गत वादविवाद आहेत, परंतु परवरी मतदारसंघ इतर संघाबरोबर संघाच्या सारखा परवरी मतदारसंघात भाजपचं नेतृत्व दिसत नाही. तर याला कुठेतरी भाजपचा एका गटाचा छुपा पाठिंबा रोहन खवटेंना आहे असं एक चित्र तयार करण्यात आलं. ओके, त्याच्यानंतर 2017 मध्ये तुम्ही सरकारात गेला आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. बघितलं हे असं होतं. रोहन खवटेंना आतून पाठिंबा होता मनोहर पर्रीकरांचा. मग आता त्यांनीच मनोहर पर्रीकरांना आणलं, मुख्यमंत्री केलं. मला एक सांगा की मुख्यमंत्री एक नॅचरल क्वेश्चन म्हणजे जो प्रश्न कदाचित तुम्हाला कोण विचारणार नाही मी विचारतो कारण तो प्रश्नच तसा आहे. भारतीय जनता पक्ष जर आपण बघितलं त्याची जनरल पर्स्पेक्टिव्ह भारतीय जनता पक्षाची की भारतीय जनता पक्ष BJP हा अपर कास्टचा पक्ष, उच्चवर्णीयांचा पक्ष आणि अर्थात राज्यात त्याचं नेतृत्व मनोहर पर्रीकरांकडे असल्यामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तबच झालं. परंतु तरीही मनोहर पर्रीकरांनं बहुजन समाजाचा पाठिंबा घेऊन आज जो इतिहास घडवला गोव्यात तो तर सर्व परिचित आहे. तर 2017 मध्ये याच कॉन्सेप्टला एक व्यापक स्वरूप प्राप्त झालं. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री, विजय सरदेसाई उपमुख्यमंत्री, सुदीन ढवळीकर उपमुख्यमंत्री, रोहन खवटे मंत्री, म्हणजे उच्चवर्णीयांचं सरकार झालं. आज जेव्हा मनोहर पर्रीकर गेले तेव्हा तो जो एक टॅग भाजपवरती लागला की उच्चवर्णीयांचा पक्ष, तो टॅग पुसून काढण्यासाठी कुठेतरी पूर्णपणे सरकारचा चेहराच बदलण्यात आला. म्हणजे बहुजन समाजाचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, चंद्रकांत बाबू कवळेकर जे OBC मधून येतात ते उपमुख्यमंत्री, बाबू आजगावकर जे SC मधून येतात ते उपमुख्यमंत्री आणि विजय सरदेसाई, रोहन खवटे, सुदीन ढवळीकर आउट ऑफ टीम. हे सगळं सिस्टमॅटिकपणे चाललंय असं नाही वाटत तुम्हाला? तूं उलटे पळय, तूं उलटे कित्याक पळयना? तुका दिसना हें प्रमोद सावंतान केलां आसतलें अशें एकाद्री करपाक, मेसेज दिवपाक? आज कशें जालां, BJP ही संघटना बरी मोठी जाल्ली आसा. BJPचे 4 वाडून 21 जेन्ना जाले हें तांणी आज कितें उलोवनी. गोंयची प्रजा, गोंयचे लोक जाणा द फेस ऑफ दीस पार्टी वॉज मनोहर पर्रीकर. जनसंपर्क यात्रा जी 2012 इलेक्शन जिखल्या एक मनोहर पर्रीकराच्या चेहऱ्याचेर ते जिखले कित्याक लोकांनी विश्वास दवरलो ताजेर. ताजे खातीर तो मुख्यमंत्री जालो. इट वॉज हिज केपेबिलिटी एंड हिज कॅपेसिटी डज नॉट थिंक अबाउट वॉट कास्ट ऑर वेर ही केम फ्रॉम. आज जग जशें फुडें वता तेन्ना जगांतल्यान आज आमकां कितलेशेच वेगळे तकलेन विचार असतात जातूंतल्यान आमी फुडें वचपाक जाय. आमकां भुरगेपणांतल्यान म्हाका जात, कोण कॅथलीक, कोण हिंदू, कोण बहुजन समाज, कोण खंयचे समाज
केन्नाच शिकोवनाशिल्ली. आमी भुरगेपणाच्यान म्हाका सगळे जे वळखतात दे नो वी वेर बॉट अप इन अ व्हेरी कॉमन कम्युनिटी. म्हणजे वी हॅव नॉट कम फ्रॉम अ व्हेरी रीच फॅमिली, वी हॅव कम फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास फॅमिली. आनी वाडटा आसतना आमी सगळ्या तरेच्या लोकां कडेन आज थोडे बरेच कॉर्पोरेटान पावले, थोडे सामके जाम जाले, तरेतरेचे लोक आज त्याच वर्टिकलान आसा. तांचे बरोबर आमी 1st to 10th शिकले, फुडें गेले, भायर फ्रेंड केले, खेळ्ळे, क्रिकेट खेळ्ळे. हे सगळें करता आसतना समाज नाशिल्लो, कांयच नाशिल्लें. समाज म्हणटा तो कम्स इन पॉलिटिक्स. आनी म्हाका दिसता सर्टन पॉलिटिकल लिडर्स हू बिलोंग टू डिफरंट कास्ट यूज इट एट देअर कन्विनियन्स टू पुट देअर पॉलिटिकल वोट्स रायट. आज म्हाका दिसता परवरच्या भागान आमकां तरेतरेचे लोक रावतात, तरेतरेचे समाज आसात. म्हाका दिसता परवरच्या लोकांनी वी हॅव कम अबाव इट, वी हॅव गॉन बियॉन्ड इट. कित्याक लोक एकामेकाक समज रेस्पेद दिवंक कळटा, लोकांचे विचार समजूंक शकता, देन कास्ट इज नेवर अ बॅरियर. कास्ट इज क्रिएटेड एज अ बॅरियर. आज म्हाका पयर कोण तरी सांगलें की तुमी जेन्ना उलयता विरोधकान म्हणून प्रमोद सावंत आयकून घेता, कांय उलयना आनी आपल्या लोकांक सांगूंक सोदता की पळय हे उलयतात ते अप्पर कास्ट, आपूण अप्पर कास्ट न्हय, आपले ते आपल्याक कशें करतात ते पळय. इट हॅज नथींग गॉट टू डू विथ दॅट. यू आर ऑन अ चेअर. मुख्यमंत्र्याच्या कदेलाचेर न्याय करपाचें तुजें काम. तूं प्रमोद सावंत आसूं नाल्यार आनी कोण आसूं न्ही. तूं ज्या कदेलार आसता, फाल्यां हांवूय म्हणटा रोहन खंवटो आमदाराच्या कदेलार जेन्ना बसता तेन्ना रोहन खंवट्यान आमदार म्हणून रावंक जाय. हो म्हजो वोटर न्ही, हाणें म्हाका वोट मारले, हाणें म्हाका वोट मारूं ना करूंक शकना. आनी म्हाका एकट्या मनशान दाखोवचें. लास्ट 9 वर्साच्या कारकिर्दीन हांवें एकट्या मनशाक म्हणलां आसतलें की तूं म्हजो वोटर न्ही. केन्नाच ना. मतदान तें शेवटी लोकांचें अँड पीपल हॅव टू ट्रस्ट यू टू वोट फॉर यू. दॅट इज द वे वी हॅव बीन टॉट इन लायफ. परफॉर्मन्स सो हांव तुका सांगता, सो परफॉर्मन्स वायज तुवें जी नांवां घेतलीं म्हाका दिसता सगळे हॅव बीन परफॉर्मर्स. इवन इन आयच्या हातून निलेश काब्राल हॅज बीन अ परफॉर्मर. You have certain ministers in the same cabinet who are performers, who are holding portfolios, may be performers, may not be performers. Some come with self-interest, some come with a common goal, some come with the still love for Goa. So थंय कास्ट खंय आली. सो कास्ट जेन्ना ओडटा तुमी समजून घेवपा जाय पयलीं दॅट द वर्ल्ड इज चेंज्ड. आज कोण कोणा कडेन लग्न जाता, कोण खंय वता, कोण परदेशान वता आनी लग्न जाता, थंय सेटल जाता, एवरीथींग इज चेंज. सो तातूंत जेन्ना तूं सगळो मूळ परत कास्टाचेर येता, you are getting divisive politics back, which today is not the mantra, not the theme. आज खंयचो मनीस जावं तो आज पळयता आसतना कास्ट पळयत ना. कास्टान घुसपाक सोदपी हेच लिडर जे स्वता निवडून येवपाक कास्ट वापरतात. तांकां स्वता आपली कापाजदाद, आपली कॅपेबिलिटी नासता. हातून जेन्ना एक कास्ट पॉलिटिक्स येता, इट इज हाय टायम पीपल ऑफ गोवा हॅव रियलायज दीस, हॅव रियलायज द लायनर्स बिहायंड दीस. आनी जेन्ना आमी विशय घेता तो प्रमोद सावंताचो घेवन नाल्यार हो शेवटी तो विशय सब्जेक्ट इज टू द स्टेट, आयदर टुवर्ड्स रेव्हेन्यू ऑर टुवर्ड्स द इश्यू ऑफ पीपल. फाल्यां एनवायरमेंट पर्यावरणाचेर आमी इश्यू घेतलो, सेम मोलें वी सपोर्टेड दॅट. म्हादयचेर आमी उलयता म्हणून आतां मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांवें उलोवपाचें बंद करपाचें की ताजेर उलयलें ताका रिफ्लेक्ट जाता म्हणून. कोळशाचो कोल ब्लॉक स्कॅम करूंक सोदतालो, काडलो पकडलो. वॅक्सिनेशन 102% म्हणलें, 100% हर घर नल म्हणलें, ओपन डिफिकेशन फ्री म्हणलं. आतां सगळे 1 नोव्हेंबरचे खड्डे काडटा म्हणटा. सो यू रीड बिटवीन द लायन्स. तुका व्हडलो हुशार जावपाचें नासता. एक सादो स्ट्रीट स्मार्ट भुरगो जेन्ना ते पळयता ताका दिसता की हो मनीस आपल्या बरोबर खेळटा. आतां तो मनीस समज वापरूंक लागता की आपूण ह्या कास्टाचो म्हणून तुमी उलयतात जाल्यार इट इज समथींग फॉर हिम. नो वन थिंग इज क्लियर की परफॉर्मन्स वायज नोबडी कॅन चॅलेंज प्रेझेंट MLA ऑफ परवरी. परफॉर्मन्स वाईज कुणीच आव्हान करू शकत नाही. परफॉर्मर वाईज तिथे इलेक्शन लढलं जाऊ शकत नाही. त्यामुळे रोहन खवट्यांना जर पाडायचं असेल तर रोहन खवट्याच्या विरोधात काही बहुजन समाजाचे उमेदवार तयार करायचे आणि बहुजन विरुद्ध उच्चवर्णीय अशी लढत करून कुठेतरी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करावा. डू यू फील दॅट युअर परवरी वोटर्स विल फॉल प्रे टू दिस सच पॉलिटिक्स? परवरी न्ही, आज गोंयचे लोक ताका विल नॉट फॉल प्रे टू दिस. BJP एक तत्वांची पार्टी आशिल्ली आनी देर वॉज अ टॅगलायन पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून. ती तत्व नाही आहेत आता. पार्टी BJPचे लिडर आसा खंय? 27तले 18 जाण काँग्रेसींतले, 9 जाण BJPतले. सो वे इज द क्वेश्चन ऑफ काँग्रेस आनी MGतले. सो वे इज युअर BJPची तत्वां. आज तुजे जे सरपंच तूं हाडटा, तुजे बाकीचे हाडटा, तांचेर स्कॅम्स आसता, तांचेर एलिगेशन्स आसता. तुमी एक पान हालेना आनी जो कोण उलयता आनी कोण इनोसंट आसता ताका भितर उडयतात. सो this vindictive nature of putting some innocent inside and protecting the people
हू मे बी द बिगस्ट गिल्टी ऑर हू मे बी कल्प्रिट्स तांकां तूं वाचयता. ते रेप आसूं, लँड स्कॅम आसूं, ना चोरयो आसूं, डकयती आसूं नाल्यार झगडी आसूं. सो ह्या हातूंतल्यान आज लॉ अँड ऑर्डर सिट्युएशन एक लायन लॉ अँड ऑर्डर कवर्स एवरीथींग इज एट द लोवस्ट. क्रायम रेट वाडली. कित्याक क्रायम म्हणटकर फक्त झगडी न्ही आनी रेप न्ही आनी मर्डर्स न्ही. देर आर ऑल्सो थिंग्स लायक अ लँड स्कॅम्स. आज ती आमी उलयतात, आमी प्रूफ दिल्ले आसा. विल कम टू लँडस्केप. नो आय एम सेईंग सो वॉट हॅपन्स इज सांगपाचो मुद्दो एकूच. अ पार्टी विथ अ प्रिंसिपल इज अ पार्टी वी पीपल लायक इरिस्पेक्टीव ऑफ कास्ट, क्रीड अँड रिलीजन. 2012 तूं काडून पळय कॅथलीक, मुस्लीम आनी हिंदू इरिस्पेक्टीव वोटेड फॉर मनोहर पर्रीकर. कित्याक वाय वॉजंट कास्ट अ बॅरियर देन? हांव तुका आतां विचारता, वाय वॉजंट कास्ट अ बॅरियर देन? वाय वॉजर अदर इश्यूज नॉट टेकन अप? वाय वेज समाज नॉट कमींग? बिकॉज एक मनशाचेर विश्वास दवरलो. आज गोंयाक आज लिडराची गरज आसा जाचेर लोक गोंयचे विश्वास दवरूंक शकता. ही 5 वर्सां टू सी दॅट गोवा इज सेव्ड फ्रॉम द क्लचीज ऑफ प्रमोद सावंत. वन ऑफ द बिगस्ट लँड स्कॅम इन गोवा इज युअर कोमनीदाद. आमची तुमची पर्वरची कोमनीदाद, ज्या कोमनीदादच्या विषयावरती तुम्ही विधानसभेत तुफान सरकारवरती तुटून पडला. कुठली ती कोमनीदाद? आपली सेरुला कोमनीदाद. सेरुला कोमनीदादवरती तुम्ही विधानसभेत अनेक वेळेला म्हणजे खूप अभ्यासपूर्ण अशा पद्धतीनं त्याचे सगळे घोटाळे मांडलेत. कोमनीदाद इश्यू कम्स अंडर रेव्हेन्यू अँड देन इन 2007 तुम्ही रेव्हेन्यू मिनिस्टर बनलात. 2017 तुम्ही रेव्हेन्यू मिनिस्टर बनल्यानंतर सगळ्यांची अपेक्षा होती की येस नाव समथिंग विल हॅपन इन दॅट सेरुला कोमनीदाद. काहीच झालं नाही. का असं घडलं? 2017 तुम्ही काढून पळयात. आय हॅव रजिस्टर्ड अ केस ऑन सेरुला कोमनीदाद टू बी इन्व्हेस्टिगेटेड इन टोटॅलिटी. प्रॉब्लेम 2 जाता. कळणारे जे असतात ते नाच जातात आणि भोगणारे जे असतात ते इनोसंट लोक असतात. आज गोंयांत जमीन खंय पावली. जमनीचो आस कोणाक ना. बाबा आपल्याक एक आपूण एक फ्लॅटान रावता, आपले मातशे इल्ले पयशे जमा जाले हांव करून दवरता आनी आपल्याक एक प्लॉट घेतलो, प्लॉट घेवन आपलें एक घर बांदतलो. एक विचार आसतात. त्या टायमार तो सरकारी अधिकारीन समज कितें मागलें तो दिता, कोमूदादीन कितें मागलें तें दिता, विच आर नॉट विदीन द परव्यू ऑफ रेग्युलर थिंग्स. सरकारान कितें केलें 2012 आनी 17च्या काळान? दे टूक एक्शन ऑन अबाउट 14 पीपल. 14 जाणांक अरेस्ट केले. तांचे कितें प्रॉब्लेम आशिल्ले? तांचे प्रॉब्लेम आशिल्ले की दे हॅव टेकन दीस प्लॉट्स. पूण ज्यांनी प्लॉट दिलो, ज्यांनी प्लॉट देणारे भितर कनायवन्स तांचेर कांय एक्शन जालें ना. ऑल केसीस बिकेम सब ज्युडिस अँड रनिंग इन वेरियस कोर्ट्स. सो तूं खंयचोय विशय काडलो वॉज गेटिंग इन टू अ कोर्ट वेर इट वॉज रिक्वायर्ड टू बी इन्व्हेस्टिगेटेड अँड वेट फॉर हियरिंग्स. जेन्ना ज्युडिशरी मॅटर जाता आनी सब ज्युडिस जाता, यू आर नॉट एबल टू टेक अप दॅट. यू नीड टू एन्श्युअर थिंग्स मूव अँड यू आर एबल टू रन इट प्रॉपरली, इफेक्टिवली. So that time we said with Serula, we will ensure that the whole system is put in place and we will ask for accountability of the overall sequence of things. 2017 ची केस घाल्ली. आज हो सरकार is using it at convenience. Today instead of booking the culprits, he puts pressure on the people who have bought these plots. 52 फायली आज police stationer आसात. People, 52 people today can get arrested anytime because they maybe bought the papers which are paper, they जागे घेतले ते पेपर सारके आसत नासत. ज्या मनशान घेतले ताणें पयशे दिले, ताका कितें खबर, ताका जे पेपर मेळ्ळे कोमूदादी प्रमाणे ताणें पेपर घेवन ताणें घर बांदलें. घर बांदलें तो रावता भितर. एट द सेम टायम दे कम अप विथ अ बिल विच सेज रेग्युलरायझेशन ऑफ इलिगल स्ट्रक्चर्स नॉट ऑन कोमूदाद लँड, प्रायवेट लँड. सो त्या टायमार आमकां 2 डिसिजनां घेवची पडटलीं. जे कोमूदादीन रावतात ऑलरेडी, ज्यांनी घर बांदलां आणि इफेक्टिवली तांणी सगळे पेमेंट जो केला तांकां जाल्यार वी निडेड टू फर्स्ट एन्श्युअर द सेफ्टी ऑफ देम सो दे डोंट कम अंडर प्रेशर ऑल द टायम. कित्याक दे आर नॉट द पीपल हू कॅन प्ले लॉयर्स एवरी डे अँड रन अ केस. हें मायक्रो लेवलाचेर जेन्ना पळयता तूं वेगळीच आसता गोश्ट. एक्शन घेवपाक जेन्ना आमी काडले सगळ्यो केसीस वे सब ज्युडिस. एवरी केस थंय चोगम रोडार एक स्ट्रक्चर आशिल्लो एक्स मिनिस्टराचो, ताजेर सुद्दां केस मागली. सगळें मागलें जेन्ना मारलां, वी हॅव एन्श्युअर्ड दॅट वॉट एवर रिक्वायरमेंट्स वे देर वी हॅव टेकन इट अहेड. ज्यो गोष्टी सेरुला कोमूदादीन आज आसात इज नॉट ओनली सेरुला कोमूदाद. सेरुला कोमूदाद केम इन द लायमलायट. ड्युरींग माय टेन्युअर आय रियलायज दॅट गव्हर्मेंट एन्क्रोचमेंट्स वे देर.
गव्हर्मेंट प्रॉपर्टीज बी बींग म्युटेटेड. तुजी हाज्यो आलवारा जमनीचो प्रॉब्लेम जाल्लो. आलवारा जमनीच्या खातीर आमी कायदो तयार केलो ओनराची नाल्यार सरकाराची म्हणून आनी मदीं आनी कायदो कांय येना म्हणून. वी गॉट दीज रिफॉर्म्स कित्याक सो देर इज क्लॅरिटी ऑफ थॉट्स. ना जाल्यार वता थंय मनीस आपलो एन्क्रोचमेंट दाखोवन थंय सेटिंग करून करतालो. आनी सेरुला कुमुदादी भशेन आज गोंयच्यो कुमुदादी तुमी काडल्यो. मॅनी कुमुदाद्स वील शेअर द सेम स्टोरीज. Where Serula came in limelight, rest of them did not come in limelight. Serula became a political issue then, because before I coming into active politics. This was a issue between 2007 and 12. बरोबर. 2007 ते 12च्या काळात सेरुला कुमुदाद इरप्टेड. 12 ते 17 वी हॅव वॉसिफरसली टेकन इट अप. 17 हांवें एक्शन सुद्धा घेवपाक इनिशिएट केले. 17च्या मागीर जे लँडस्केप सुद्धा तातूंत सेरुलान जाले ते सुद्धा हायलायट करून दाखयले. आज पर्यंत सरकाराचे खंय आसा. टुडे द गव्हर्मेंट is taken the same people who have been in these scams in the BJP side. सुकूर पंचायत तुमच्या हातातून भाजपने घेतली, हिरावून घेतली. आज तुम्ही पूर्ण ताकदीने ती पंचायत पुन्हा एकदा हातात घेतली. काय राजकारण नेमकं सुकूर पंचायतीच्या बाबतीत घडलं आणि पेनदी फ्रान्समध्ये जे राजकारण झालं तेही आता तुमच्या बाजूने येणार आहे अशी माहिती मिळते. सो नेमकं सुकूर पंचायतीच्या बाबतीत काय झालं. मुख्यमंत्र्याक एक आसा प्रमोद सावंताक दॅट विंडिक्टीव नेचर हाऊ टू डू इट. ताजे बरोबर एक काही शिल्पकारूय आसात हू आर बिहायंड द स्टेज. इट्स अ स्मॉल टीम. प्रॉब्लेम इज दे कॅनॉट लूक एट अ सक्सेस ऑफ वन पर्टिक्युलर पॉलिटिशियन जो कोणाचोच सपोर्ट नासतना काम करता. ताका कसो दामपाचो, ताका कसो त्रास करपाचो, ताका भितर कसो उडोवपाचो, ताका डेली धंद्यान कसो त्रास करपाचो. ह्या येवजणीन जेन्ना एक मनीस वता it leads to the downfall of the same person who starts thinking in that line. 2019 तांणी immediately जेन्ना I realized that this particular, when I was in the ministry, I realized that the sarpanch was making a lot of illegal movements. हे म्हज्या नजरेक आयलें ना कित्याक हांव मंत्री पदान हांव बिजी उरतालो टू डू द रिफॉर्म्स एंड मेक चेंजीस फॉर द स्टेट एंड यू बिलीव इन सर्टन पीपल. विथ द ट्रस्ट फॅक्टर ताणें उडयलो. तेन्ना ताका सांगलें तूं देंव म्हणून. देंव म्हणटा आसतना त्याच काळान हांव भायर पडलो. हांव भायर पडना पूण ही यूज द ऑपॉर्च्युनिटी टू ग्रुप अप अँड 6 ऑफ देम आउट ऑफ 11 वेंट टू द BJP. 2019च्यान आतां 2021 जालें. सगळो डेव्हलपमेंटा खातीर जे लोक गेल्ले ते लोकांक आज कळून आयलें की सेल्फ डेव्हलपमेंटाक गेल्ले म्हणून. तातूंत काही इल्ले पंच मेंबर जे गेल्ले दे रियलायज दॅट ते खरे डेव्हलपमेंटाक जे गेल्ले वॉज नो डेव्हलपमेंट बट जस्ट टू टेक केअर ऑफ वन पर्सन हू हॅड टू हायड हीज आयडेंटिटी. तो सरपंच जो आशिल्लो ही हॅड अ लॉट ऑफ इलिगॅलिटीज एंड फ्लॉज एंड स्कॅम्स अंडर हीज बेल्ट. ताणें आपले कात वाचोवपाक BJPन गेल्लो आनी ताजे बरोबर आमकां ओडून व्हेल्लें म्हण तांकां कळपाक लागलें. सो दे रियलायज दॅट डेव्हलपमेंट इज नॉट पॉसिबल विथ दीस पीपल अँड वी नीड टू एक्चुअली वर्क टुगेदर. दॅट इज द टायम दे हॅव कम बॅक अँड दे हॅव सेड की लेट्स एन्श्युअर दॅट जे आमी प्रॉमिसीस केल्ले ते आमी बरोबर सोंपोवन कंप्लीट करुया. अँड पंचायत एट ग्रासरूट इज रिक्वायर्ड टू एन्श्युअर दॅट ऑल वर्क्स आर टेकन अप. पूण आज पंचायत जेन्ना नो कॉन्फिडन्स मूव केलें तेन्ना मुख्यमंत्र्याचे डायरेक्ट फोन पंच मेंबराक वचप हें आसा. रिकॉर्ड कॉल्स आसात. अमिशा दाखोवप म्हणजे कितें. यू हॅड मनी टू द ट्यून ऑफ 4 crores being given to one punch member, offer which was made. 4 crores to one ward member not to shift. Jobs for 2 ward members. तुज्या चल्यांक जॉब दितात, तुमी वचनाकात. डेट्स तांणी चेंज करपाक ट्राय केल्यो आनी शेवटी इन्स्टेड ऑफ 5 to 6 days जी नॉर्मल डेट येता 13 दिसान मेळ्ळी. 15 दिसाची लिमीट आसता. 15व्या दिसा नो कॉन्फिडन्स जालें. हें करता आसतना तांणी शिरदोना कितें जाल्लें. शिरदोना एक SP गेल्लो स्पेशली टू पुट अ लॉक ऑन द शिरदोना पंचायत. मागीर इमॅजीन पुलीस खंयच्या धर्तेचेर पावले ते. दे हॅव बिकम द बुटलिकर्स ऑफ दीस गव्हर्मेंट टू गो अँड डू वॉट दे वॉन्ट. आमचो PI परवरीचो अनफॉर्च्युनेटली अँड हीज पीपल आर इन द सेम लायन. दे स्टार्टेड पुटींग प्रेशर ऑन द पंच मेंबर्स. दे आर फॅमिलीज. तुमी करना जाल्यार भितर उडयतले, भायर उडयतले, सगळे प्रेशर केले. Somehow by God's blessings and the faith of what we had kept, the 6 people who have come today have been able to sustain all types of pressure and ensure that the no confidence is passed on the sarpanch and the deputy sarpanch, where the sarpanch is known to have enough land schemes under his belt. आणि ज्या खातीर एक्शन मुख्यमंत्री घेना कित्याक दे फायंड दॅट समबडी इज हॅविंग अ वॉयस वॉन्टिंग टू पुट अ वॉयस अगेन्स्ट मी, त्या खातीर ते तांकां वाचोवंक वता.
ते त्याच हाजो फायदो घेवन दे गेट एनकरेज टू डू मोर लँड स्कॅम्स. सो जो सरपंचान सेरुला केल्लो आज हॅव्हिंग मिनिमम 8 लँड स्कॅम्स अंडर हिम, वे बरे बरे लोकांच्यो फामिली काबार केल्यो आनी लँड डायरेक्टली स्कॅम करून. आता लँड स्कॅमच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जेव्हा ना सो पंचायतीचो इशू येतकर आज नो कॉन्फिडन्स जालें आनी आज एक्चुली नेक्स्ट डेट येवंक जाय आशिल्ली, आज पर्यंत डेट येवना. आतां मुख्यमंत्री हांव तुका आतांच सांगता वील स्टार्ट युजींग दीस ऑपॉर्च्युनिटी टू यूज मॅक्झिमम ऑफ 60 days, कित्याक 60 दिसान इलेक्शन मागोवचें पडटा. 60 दीस म्हणजे डिसेंबरान पावतात. हांव आजूच म्हजें एलिगेशन आसतलें मुख्यमंत्र्याचेर की सिन्स ही इज अ पार्टनर विथ द सरपंच इन द लँड स्कॅम्स, ही वील स्टील ट्राय टू प्रोटेक्ट इट बाय पासिंग दीस डेट फॉर अनदर 60 days. तो 60 दिसां भितर ताणें डेट घेतली जाल्यार समजपाचें मुख्यमंत्री खंय ना जाल्यार खंय तत्वां अजून उरल्या. ह्या 4-5 दिसान ताणें डेट काडली ना जाल्यार समजोवपाचें की ही इज अ पार्टनर टू द सेम सरपंच whom is trying to give that benefit to save his skin and the सरपंच skin. आता लँड स्कॅमच्या बाबतीत तुम्ही विषयच काढला की जेव्हा तुम्ही रेव्हेन्यू मिनिस्टर होता आणि रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून जेव्हा तुम्हाला काढण्यात आलं तेव्हा भाजपच्या गोटात एक अशी अफवा पसरवण्यात आली की रोहन खवटे यांनी रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेतलेल्या आहेत, राज्यभरात जमिनी विकत घेतलेल्या आहेत, रोहन खवटेच्या बंधूंनी जमिनी विकत घेतलेल्या आहेत, मोठा त्यांनी जमीन व्यवहार केलेला आहे. कितपत बरोबर आहे? आणि जर हे खरोखरच बरोबर आहे तर गेल्या म्हणजे तुम्हाला मंत्रीपद काढून घेतल्यानंतर आतापर्यंत काय काय नेमकी चौकशी तुमच्या या जमीन घोटाळ्याच्या बाबतीत करण्यात आली? म्हाका दिसता हे सरकाराचे अफवांचे बाजार या BJP सरकार नोज हाव टू प्ले इट. We as a business entity, आम्ही in the last 20-25 years have grown on our own strengths. हांव आनी म्हजो भाव धंद्यान जे आसात are all legal businesses which are being done through our hard work and sweat. It is not that it was God gifted or inherited. ताज्या खातीर जेन्ना आमी फुडें वतात आमकां खंयच भंय नासता की when we are doing everything rightly, ते रायट हातून सुद्दां खंय कुतां काडप आनी खंय त्रास करप ह्या सरकारान खंयच सोडलें ना. ती वेगळी गोश्ट. पूण 2019च्यान आज 2021 आशिल्लें. 2 वर्सान सरकाराक कितलो हांवें ओपन करपा जाय, कितले तांचे स्कॅम्स काडपा जाय, कितले एलिगेशन तांचेर घालपा जाय घाल्ले आसा. ह्या सरकारान आमच्या धंद्याचेर ट्राय केलें. ह्या सरकारान म्हाका भितर उडयलो. ह्या सरकारान डीड एवरीथींग पॉसिबल टू प्रेशरायज मी टू आयदर बाव डावन टू देम ऑर देअर डिमांड्स. आनी समज म्हजेर कितें आशिल्लो काळो डाग सोड, एक नेमको टिको सुद्दां आशिल्लो न्ही, तो टिको सुद्दां येद्दो व्हडलो काळो पेपर करपाक ते वेळ काडचे नाशिल्ले. अनफॉर्च्युनेटली हॅव्हिंग एवरीथींग लिगल दे आर नॉट एबल टू फायंड एनीथींग. एक काळ असो आशिल्लो की CM वॉज टॉकिंग टू द SP हू इज ट्रान्सपोर्ट फ्रॉम टुडे की ह्या दोन्ही भावांचे कितें मेळटा तें हाड म्हणून. एक SPक हाजेरूच घाल्लो 6 म्हयन्यांक की हांचे कितें तरी काड हांकां आपल्याक भितर उडोवंक जाय म्हणून. तोय काळ आमकां खबर आसा. आमकां आवय बापायन एकूच शिकयलां, कर्मा पेज बॅक, आनी आय बिलीव इन कर्मा. आज म्हाका फाल्यां तुका तुवें कितें केलां ते सगळें म्हजे कडेन फायली आसा, डॉक्युमेंटूय आसा. थोड्यो आज दाखयल्या, थोड्यो दाखोवना. कित्याक दाखोवना? कित्याक इट मेक्स नो हेडवे. टायम येतकर त्योय भायर येतल्यो की तूं कितलो चरित्र घेवन मुख्यमंत्री कदेलार बसलो आनी तूं कितलें चरित्रहीन करपाक दुसऱ्यांक त्रास केलो. कित्याक आतां एज पॉलिटिक्स वी कीप इट टू आवर सेल्व्स. एंड आय ऑलवेज से पॉलिटिक्स इज अ पार्ट वीच वी नीड टू प्ले. यू कॅनॉट पुल आवर फॅमिलीज, यू कॅनॉट पुल आवर चिल्ड्रन इन इट. ज्या दिसा तूं फॅमिलीक भुरग्यांक पर्यंत पावता तेन्ना तुजी कापाजदाद कितली पर्यंत आसा ती कळटा. ह्या मुख्यमंत्र्यान थोडे लेवल जे चेंज केले आपले त्या हातून म्हाका दिसता ताका ते खंयच्याच अधिकार उरूना. पूण हांव तेकडे एक्सपेक्टेशनूय करना. जो मनीस स्वताचो सिनियर लिडर जो मुख्यमंत्री जावपाचो आशिल्लो इन द लॉंग रन आनी वो टेम्पररी CM आशिल्लो, ताजी समज चेंजीस करूंक शकता आनी त्या सिनियर लिडराक नाच करूंक शकता, तो बाबडो तो युनियन मिनिस्टर जावं कितें जावं, पूण तो नाच आतां एक्टीव पॉलिटिक्स इन गोवा वीच ही शूड हॅव बीन बाय नाव. ताका ना करता जाल्यार आमी कोण? आमी तरी ऑपोजिशन. रोहन बाब, यू आर ऑलवेज स्टूड विथ गोंयकारपण. यू आर अ यंग एंटरप्रेनर म्हणून तुम्हाला अवॉर्डही मिळालेला आहे. ॲज अ यंग पॉलिटिशियन, ॲज अ यंग एंटरप्रेनर, ॲज अ पर्सन, youth who always stood for गोंयकारपण, how do you see about this new revolution called revolutionary Goans? ही जी मुलं जी आंदोलन करत आहेत, रेव्होल्युशनरी गोवन म्हणून त्यांनी एक चळवळ सुरू केलेली आहे. ऑफकोर्स त्यांची पद्धत किंवा त्यांचा मार्ग बरोबर चुकीचा हा वेगळा प्रश्न आहे, पण being a youth politician and who won the election as a independent for 2 times,
त्यांची मागणी आहे की दे आर पोगो बिल आणि दे हॅव सबमिटेड दॅट पोगो बिल टू ईच अँड एव्हरी MLA. तुम्हाला सुद्धा त्यांनी पोगो बिल दिलेलं असेल. तर या पोगो बिलाबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, ॲज अ एंटरप्रिनर नाव, ॲज अ गोवन एंटरप्रिनर, डू यू फील दॅट other entrepreneurs from other states have come here and they have harmed the future of Goan entrepreneurs in Goa? बरोबर आहे हे? म्हणजे काय नेमकं तुम्हाला वाटतं या सगळ्या चळवळीच्या संदर्भात? ते दोन्ही प्रश्न दोन वेगळे आसा, सो यू हॅव टू गिव मी लिटल टाइम टू रिप्लाय इट. येस येस. आज युथांक कितें जाय? एम्प्लॉयमेंट. युथांक एम्प्लॉयमेंट जाय टू टेक केअर ऑफ वॉट दे आर लिव्हिंग इज. वेर इज द गॅप? आज सरकार कितें करता? I am just disturbing you. You were labor minister and you have initiated that process of that all private companies should give their details. I will come to it. Yes. 2012 ते 17 हांवें म्हजी जी विचार मांडिल्ले ते 17 म्हाका ते विचार तयार करपाक एक चान्स मेळ्ळो. आय हॅड डिपार्टमेंट्स वीच वर व्हेरी इम्पॉर्टंट इन द थिंकींग ऑफ फ्युचर ऑफ गोवा. जेन्ना बाब मनोहर पर्रीकर कडेन उलयलो तेन्ना ही वॉज ऑफ द थिंग दॅट वी नीड टू गेट एंड मेक गोवा एज अ नॉलेज इंडस्ट्री. सो एज IT वेदर वी कॅन मेक गोवा सिलिकॉन व्हॅली काय ना हो एक प्रश्न पडटालो. ताज्या खातीर वी आयडेंटिफायड अ कपल ऑफ लोकेशन्स, चिंबेल जावं, पर्वरी जावं, तुयें जावं, वेर वी वॉन्टेड टू गेट पीपल, कंपनीज, एंकर युनिट्स वीच कूड कम एंड स्टेट अप. आतां पॉलिसीज तयार जाय आशिल्ल्यो. लास्ट 20 वर्सान ज्यो पॉलिसी तयार जाल्यो ना ते बाब मनोहर पर्रीकरा कडेन बसून आमी स्टार्टअप पॉलिसी आनी IT पॉलिसी वी हॅव फॉर्म्युलेटेड दॅट एंड मेड इट एक्टीव. ती पॉलिसी म्हणून पॉलिसी उरली ना. वी हॅव वॉक द टॉक बाय एन्श्युरिंग डिसबर्समेंट्स वे हॅपन्ड टू द पीपल ऑफ गोवा, इन्क्लुडिंग एन्श्युरिंग दॅट दे आर सपोर्टेड. गोवा एंजल नेटवर्क, एंटरप्रिनर्स आमचे गोंयचे मूळ गोंयकार म्हणजे बाबा देपे सारकेले, मोहनदास पै सारकेलो एंटरप्रिनर, आय मीन fellow who's got roots in Goa, they all came together. एक गोवा एंजल नेटवर्क तयार केले आमी. वी फॉर्ड एडवायझरी काउन्सिल फॉर्म केलो सो दॅट वी कूड थिंक हाव वी कूड टेक दीस थिंग्स अहेड. एम्प्लॉयमेंट त्या दृश्टिकोनांतल्यान आज मनशाक समज तुवें कॅटेगरिकली समज एक 10वी 12वी नाल्यार BCom जाल्लो भुरगो, ताका एक 10-15 हजार पगार मेळटा. हीज एक्सपेक्टेशन्स आर मच मोर. सो टुडे यू नीड टू डेव्हलप अ स्किलिंग हॅबिट इन हिम. सो यू हॅव टू स्किल ऑर रिस्किल हिम. तो मनीस अकाउंट शिकलो म्हणून अकाउंट्साचो जॉब करतलो अशें ना. ही कॅन बी अ व्हेरी गुड सेल्समॅन, ही कॅन बी अ व्हेरी गुड HR मॅन, डिपेंडींग ऑन हीज नेचर. एज्युकेशन इज जस्ट अ बॅकग्राऊंड. सो ताज्या खातीर थ्रू लेबर डिपार्टमेंट वी एन्श्युअर दॅट बीग कंपनीज, देर वॉज अ कंप्लेन इन सिप्ला की सिप्ला सारकेली फार्मास्युटिकल गोंयकारांक घेना. वी मेड इट अ पॉयंट टू टेक डेटा ऑफ एव्हरी कंपनी. एव्हरी कंपनी हॅड टू पुट अ स्किलिंग सेंटर. त्या स्किलिंग सेंटरान तुवें गोंयकार घेवन इंटर्न्स तयार करून 10-10 हजार पगार दिवन तांकां ट्रेनिंग दिवप, तांकां फ्री ट्रान्सपोर्ट दिवप आनी तांकां ट्रेन जातकर तुमी घेवप. हें आमी तातूंत घाल्लें. वी स्टार्टेड विथ ताज, सिप्ला, युनिकेम आनी कपल ऑफ मोर इंडस्ट्रीज वेर यू कूड, एंड द होल टार्गेट वॉज 30 to 35% इन 3 to 5 years वी आर एबल टू एब्झॉर्ब पीपल. कित्याक सगळेच गव्हर्मेंट जॉब जायना. ते गव्हर्मेंट जॉब जे आमी फुडें उलयता आज, जो हो सरकार उलयता, ताजे पेक्षा इंडस्ट्री तश्यो जावच्यो, इंडस्ट्री वीच यू आर टॉकिंग अबाउट नॉन पॉलिटिक इंडस्ट्री तयार जावच्यो, बरी तत्वां येवची आनी वी आर एबल टू एन्श्युअर दॅट द नॉलेज इंडस्ट्री ड्रायव्स. आज तूं ऑक्सफर्ड वच नाल्यार खंयच्या भायल्या UK कंट्रीन वच वीच यू आर मेकिंग इन टू एज्युकेशन एज अ इंडस्ट्री. द चायल्ड हू कम्स टू स्टडी, along with him lot of other things come which allow the economy itself to go up. And Goa is a very good place, नॉन पॉल्युटिंग इंडस्ट्री. बाकीचे आमकां जाय ह्यो आमी हाडच्यो म्हणून हे विचार करता आसतना फार्मास्युटिकल एक सायडीक, बाकीची तुजी नॉलेज इंडस्ट्री म्हणजे युनिवर्सिटीज बाकीचे एक सायडीक हाडून वी निडेड टू क्रिएट दीस एनवायरमेंट. तातूंत स्किलिंग रिस्किलिंग करून तुका जॉब ऑपॉर्च्युनिटीज मेळटाल्यो. आतां तुवें इंडस्ट्रियल एस्टेट जी आमी तयार केल्ली फॉर IT वॉज व्हेरी स्पेसिफीक. म्हाका हांव तेन्ना रविशंकर प्रसाद मिनिस्टर आशिल्लो, युनियन मिनिस्टर. मनोहर पर्रीकरा कडेन उलोवन वी वर ट्रायंग टू गेट अ इलेक्ट्रीक व्हेकल क्लस्टर. इलेक्ट्रीक व्हेकल्स आर द फ्युचर. इलेक्ट्रीक व्हेकल क्लस्टर समज एक 2 एंकर युनिट्स आयले जाल्यार आमकां एअरपोर्ट, हार्बर सगळें लागीं आसा लॉजिस्टिक्स वायज. तांकां समज प्लेस केले, वी आर गेटींग अ न्यू इकॉनॉमीक वर्टिकल थंय. खुबश्या लोकांक जे इंडस्ट्री येता तांणी स्किलिंग करून लोकांक घेवचे, गोंयकारांक घेवचे, 80% घेवचे आमी तातूंत घाल्ले. आज कितें केलां हांव नकळो. मायक्रो इंडस्ट्रीज वीच कूड टेक केअर ऑफ गिवींग सपोर्ट. 500 स्क्वेअर मिटरचे आमी प्लॉट्स केल्ले, जातूंतल्यान त्या व्हडल्या कंपनीक आमचे धाकट्यो शेड्स वीच वील गीव सप्लायज ऑफ रॉ मटेरियल तांकां कितें जाय
ते प्रोड्यूस करून दितले. सो इन्क्लुजीव थॉट घाल्लो, व्हेरी इनोवेटीव. हे विचार कित्याक केल्ले? आमकां एम्प्लॉयमेंट तयार करपाक. वॉट इज द बिगस्ट हर्डल इन एवरी स्टेट टुडे? बिगस्ट चॅलेंज इन एवरी स्टेट टुडे इज एम्प्लॉयमेंट. आतां हें आमी हातान घेतिल्लें, ह्या सरकाराक तें करपाक जालें ना. ह्या सरकारान ती इंडस्ट्री सगळी सायडीक दवरली. खंय सेटिंगां जाता तितलीच इंडस्ट्री पयली, खंय आपले बेनिफिट स्वताचे जाता तितलेच पयले, आनी दे हॅव नॉट टार्गेटेड द यूथ इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट ऑर इन टर्म्स ऑफ स्किलिंग देम ऑर टेकिंग देम टू द नेक्स्ट लेवल. वो गॅप where the youth are unemployed, where youth have not got opportunities, are today getting frustrated. Then any individual who comes together with a like-minded thought ki we will revolutionize Goa, let us have this opportunity, and then you have, whether it's a bill, whether it's a different thing, it's the love for where you want to be, and everybody has got a right to put his presence, whether it's revolutionary Goans or any other party coming in. Everyone has an agenda and everyone has a thought to come in. So jenna wo gap सरकार फील करूंक शकना, आनी त्या टायमार समबडी हॅज टू टॉक. सो आमकां आज कितें जालां, सरकारान काडल्या 10,000 नोकऱ्यो. 10,000 नोकऱ्यो काडपाची कापाजदाद ह्या सरकारा कडेन आसूंकूच शकना, की तितले पयशे ना. इट इज नॉट प्रॅक्टिकल, बिकॉज वेन यू हॅव अ बॉरोवींग ऑफ 100-200 crores एवरी वीक, you cannot think of paying salaries of 10,000 people which will want to recruit more. People also know that is a part of the election jumla. 10,000तले 1,500 ते 2,000 जायत, ताजे वयर जावच्यो ना. म्हज्या स्वताच्या डिपार्टमेंट 823 का 863 नोकऱ्यो हांवें 2019 एप्रूव करून एडवर्टिजमेंट पर्यंत व्हेल्ल्यो. 30 काय 35 नोकऱ्यो सोडल्यार 800+ नोकऱ्यो अजून जाल्यो ना, काडल्योच ना. 2 वर्सां कित्याक काडल्यो ना? इलेक्शना वेळात अशें कितें आसता की तुमी नोकऱ्यो दाखयतात, आनी तुमी एक कितल्या लोकांक फटोवंक शकता की फक्त गव्हर्मेंट जॉब, एवरीबडी कॅनॉट गेट अ गव्हर्मेंट जॉब. बट यू हॅव टू हॅव अ इंडस्ट्री, यू हॅव टू. तुका आज तुजो सरकार, तूं म्हणटा BJPचो सेंटराक स्कील डेव्हलपमेंट व्हडले व्हडले अनाउन्समेंट्स असतात. वाय इज इट नॉट फेवरिंग द स्टेट, अ स्मॉल स्टेट लायक गोवा, which can be a model state for all your things? Narendra Modi has started from Goa. He was selected as a prime minister candidate from Goa. So गोवा एक आयडियल मॉडेल स्टेट. जशें तुमी नॉन कन्वेन्शनल एनर्जी आनी कित्याक कित्याक उलयता, 15 lakh population with all amenities is one district or taluka of one big state. It can easily be adopted by the country, with BJP holding the fort, saying that we will give everything possible, we will make this a model state, we will learn, and best practices we will take to other states. तूंच आतां पयर दिता न्ही. वी बिलीव इन कॉपरेटिव्ह फेडरलिझम, वी बिलीव इन कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम, वी बिलीव इन कोलॅबोरेटिव्ह फेडरलिझम. सो तिनूय तरेचे जेन्ना फेडरलिझम ऑफ द कंट्री आमी उलयतात, इट अलावज यू टू टॉक टू डिफरंट स्टेट्स अँड गेट द बेस्ट प्रॅक्टिसीस. यू कॅन गिव युअर बेस्ट प्रॅक्टिसीस. IT खातीर आमकां तेलंगणा KTR सारकेलो, नाल्यार आंध्र प्रदेशान लोकेश नाराचो, चंद्रबाबू नायडूचो चलो, वेर व्हेरी कायंड टू स्पेंड टायम विथ मी अँड गिव मी वॉट कॅन बी डन इन गोवा. दे सेड दे बिलीव्ड इन कॉपरेटिव्ह फेडरलिझम. आज गोंयची परिस्थिती तशीच आसा. वे वी कॅन. गोंयचे सरकार फक्त इलेक्शन आयलें की पोट दाखयता. सेंटर आनी स्टेट कॅन बेनिफीट. सेंटर BJP आसलें आनी स्टेट सेम गव्हर्मेंट आसलो जाल्यार बेनिफीट जाता. आज पर्यंत कित्याक जावना? आज पर्यंत तुवें कोविड मिसमॅनेजमेंट जालें, सोशल इकॉनॉमिक फॅक्टर्स आर नॉट इन्क्रीजिंग, अनएम्प्लॉयमेंट इज ऑन द हायस्ट, युअर एक्सपेंडिचर टुवर्ड्स लोकल, तुजे दिसाचे तूं जेवण खाण जावं नाल्यार गॅस सिलिंडर जावं नाल्यार फ्युअल जावं, आर स्काय रॉकेटिंग. You are having local issues which are not in terms of environment. You are having scams identified, illegalities identified, crime and law and order at the highest. ह्या सगळे समज पळयलें जाल्यार only the issues. Where is the government of Goa today talking about what they want to do for Goans? ते आज उलयता की 17चे आतां 21 सोंपले, आमी थंय सेंटरान आसा, आमी हांगा येवपा जाय, आमी निवडणूक जिखतले, आमी येतले. आज सरकार जावं कितें तें म्हाका परत येना तें. सरकार आपल्या दारी हाडून, हांवें तांकां सांगिल्लें सरकार आपल्या दारी आनी कोवीड तुमच्या घरी म्हणून. कित्याक कोवीड सोडून कांयच दिना त्या घरान. आनी दीस इज द प्रोग्राम which I had launched in 2018, where IT डिपार्टमेंटाक घेवन, रेव्हेन्यू डिपार्टमेंटाक घेवन आमी गांवांनी वताले. तेन्ना स्टाफ नाशिल्ल्यान वी हॅड इश्यूज. पूण आज लोकांक इतले इश्यूज आसात की सरकार जावं दारी समज करपाक जाय आशिल्लें 1 वर्स पयलीं करपाक जाय आशिल्लें. You being the revenue minister, you know the various issues pertains to lands. सरकारनं भूमिपुत्र विधेयक आणलं. सेकंड, ओनरशिप ऑफ द लँड इज अ मेजर इश्यू इन गोवा.
तुम्हाला रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून ते माहीत असणारच. कुळमुणकार झालं, बाकीचे मोकासो, मग आलवारा, वेगवेगळे इश्यूज आहेत जमीन मालकीच्या संदर्भातले. तर जमीन मालकीचा विषय हा किती महत्त्वाचा आहे हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, भूमी अधिकारिता बिलच्या संदर्भात तुमचं मत काय? भूमी अधिकारिता बिल कितें बिल तें? वॉट वॉज द बिल? The bill says that those who have come here and settled here for more than 30 years will be given rights of dwelling in which house they are residing. म्हणजे जिथे ते राहतात. Person who is of Goan origin, who is having ancestral property, and somebody comes and stays in that property for some time, तर ताजी जमीन जाली ती. एक प्रश्न असा. जेन्ना तुजी बिलां, मुणकारी बिलाक तुका मुणकारी एक्ट आसा, टेनन्सी खातीर टेनन्सी एक्ट आसा, तुजी आलवारा खातीर हांवें आलवारा बिल हाडलें, टेनन्सी खातीर तुमकां कोर्टान त्रास जाता म्हणून आमी तेन्ना प्रॉमीस केल्लें 100 दिसान हाडटले, 100 दिसान आमी हाडलें. वॉट एवर लँड रेव्हेन्यू कोड हॅज बीन अ एक्ट फ्रॉम 1972, गोवा लँड रेव्हेन्यू कोड, which has been amended from time to time, which can be amended and given more powers through the act to ensure fast justice. फास्ट ट्रॅक कोर्ट कर, एन्श्युअर तुजी मुणकारी डिसिजन रोखडें करून दी, तुजे कितें आसा रायट्स तुका दी, जाल्यार यू आर डन विथ दॅट. आज तुजे सगळे एक्ट आसतना तूं भूमिपुत्र बील हाडटा. भूमिपुत्र बिलान तूं ती कुमुदाद जमीन, गव्हर्मेंट एन्क्रोचमेंट खंयच्या हातून कांयच सांगना. यू आर नॉट टेलिंग द सायज ऑफ द लँड, यू आर नॉट टेलिंग वाय इट इज कम, वॉट इट इज बॉट फॉर. वेन वी पुट दीस इश्यू इन द असेंब्ली, इट वॉज द इगो ऑफ द चीफ मिनिस्टर विच प्लेड. आज कितें जालें, जेन्ना भायर लोकांनी बोवाळ केलो, खंयच्याय कॅबिनेटान पास जाल्या शिवाय, लॉ डिपार्टमेंटांतल्यान पास जाल्या शिवाय असेंब्लीन बील येना. ही ट्रायड टू फूल द पीपल अगेन. तो म्हणटालो पूण लॉ डिपार्टमेंट कडून वी वील रिविजीट. ही रियलायज्ड दॅट बिल इज गोइंग टू अफेक्ट हिम, एंड इज गोइंग टू अफेक्ट हिम. कित्याक जे ताणें मुठी 1-2 मंत्र्या खातीर ओपन केल्ल्यो त्यो ठप करून ओपन जाली. आज वेदर ही वॉन्टेड एवरी प्लेस विच एवर यू वॉन्ट टू गीव अँड सपोर्ट has Goa Land Revenue Code which can be amended and given those particular rights. एक separate bill jenna hatta, notwithstanding anything, itself is a bill to show that you are wooing somebody without a law. आणि भूमिपुत्र bill समज फाल्यां कोर्टान गेले, वचच्या ज्या दिसा गेले, I am not getting into judiciary, I am sure justice will prevail. 2 टर्म 2012-2017 रोहन खवटे अपक्ष निवडून आले. आता 2022ची निवडणूक आली आहे. 3 महिने बाकी राहिले आहेत. सगळीकडे राजकीय शिमगा सुरू झालेला आहे. रोहन खवटे यांना आतापर्यंत कुठल्या कुठल्या पक्षाच्या ऑफर्स आल्यात? सगळ्याच नेत्यांना ऑफर्स येत आहेत. भाजपाचेही कदाचित ऑफर येऊ शकते, कारण परवरी मतदारसंघात रोहन खवटे यांना पराभूत करणं शक्य नाही. त्यामुळे रोहन खवटेंना भाजपची देखील ऑफर येऊ शकते. आतापर्यंत तुम्हाला कुठल्या कुठल्या पक्षाकडनं ऑफर आल्यात? एक गोष्ट, रोहन खवटे अपक्ष म्हणून 2022 निवडणूक लढवून हॅट्रिक साधणार का? आज आमी इलेक्शना जेन्ना लागीं वता तेन्ना एक परत प्रश्न पडटा म्हाका, एंड आय हॅव बीन वेटिंग एंड वॉचिंग. यू हॅव पार्टीज लायक BJP, काँग्रेस, रिजनल फ्रंट्स लायक गोवा फॉरवर्ड, MGP, who are doing their part for couple of years, and then the new parties which have come in. गोंयचे लोक इतले लाचार जाल्यात काय म्हणून? आज जी पार्टी येता, एक पार्टी फ्री उदक म्हणटा, एक पार्टी फ्री इलेक्ट्रिसिटी म्हणटा, एक पार्टी सबसिस्टन्स अलावन्स म्हणटा, एक पार्टी म्हणटा तुमचे सगळे इश्यूज फास्ट ट्रॅक करतले. यू आर गिवींग इन्सेंटिव्स टू द पीपल ऑफ गोवा विदाउट फॉर्मेशन ऑफ एनी गव्हर्मेंट. ते खंयची पार्टी आसूं न्ही. तेन्ना म्हाका एक प्रश्न पडटा, वे इज गोवा हेडिंग? हांव राजकारणांत कित्याक आयिल्लो? की गोंयचे कितें तरी सुदारणा जावची म्हणून, गोंयच्या लोकांक लाचार म्हणून पळोवचें न्हय म्हणून. चाणक्य नितीन अशें बरयलां की पयलो लाचार कर आनी मागीर ताका कितें तरी दी, ताका दिसता व्हडलें केलें म्हणून. एंड दीस इज एक्झॅक्टली वॉट दीस प्रेझेंट चीफ मिनिस्टर इज डुईंग. तो पयलें तुजे कडल्यान ओडटा, मागीर तुका थोडें कितें दिता, आनी मागीर तुका दिसता ताणें खूब काम केलें म्हणून. दीस इज बींग प्लेड. आतां हे जे पार्टीज येवंक लागल्या, वेगळे वेगळे खंयच्यो नव्यो येवं, दे आर डुईंग रिसर्च, दे आर फायंडींग हू इज गोइंग टू वीन, दे आर नॉट गोइंग टू वीन. ऑल पार्टीज आर मिटींग यू, देर इज नो इश्यूज ऑफ मिटींग एनी पार्टी. पूण आज खंयचीच पार्टी आयिल्ल्याक उलयना आमी गोंय कशें पळोवंक सोदता,
फुडलीं 5 वर्सां आमी भुरग्यां खातीर कितें करूंक सोदता, आमी एम्प्लॉयमेंट कशें टॅकल करतले, एम्प्लॉयमेंटा खातीर आमी कितें करूंक सोदतात. देर इज नो विजन ऑफ एनी पार्टी वीच इज कमिंग विथ अ व्हेरी फोकस्ड अप्रोच टू लूक एट गोवा अहेड. आमी इंडस्ट्री कितें हाडूंक सोदतात, आमी एम्प्लॉयमेंट कशें जनरेट करतले. देर इज नो इंटलेक्च्युअल टॉक्स ऑफ हॅपनिंग वेर गोवा इज कन्सर्न. गोवा इज लुकिंग लायक अ स्लम टुडे वेर एवरीबडी इज कमिंग, तुका हांव हें दिता, तुका हांव तें दिता. पूण गोंयचे लोक जे आज पर्यंत इतले अभिमानी आनी स्वाभिमानी आशिल्ले, अश्यो पार्ट्यो सगळ्यो अशें कितें जालां की लोकांक आमी आज लाचारपणान पळोवंक लागल्यात काय म्हणून. आनी इफ एनी पार्टी इज कमिंग, each party needs to start telling how we are going to take Goa ahead. Whether we need to have a like-minded parties coming together, which is the need of the hour, having a conclave and saying this is what we propose doing for the state of Goa. This is a role we have to play. Knowledge based industry करतले काय फुडलीं 20 वर्सां. डॉक्टर रघुनाथ माशेलकरान एक बरो विचार हाडिल्लो, विजन डॉक्युमेंट 2035 म्हणून. आनी तातूंत ताणें संयुक्त गोंय, समृद्ध गोंय, सगळे तरेचे हाव ही वॉन्ट्स इन 6 एस्पेक्ट्स ही हॅड पुट इट. अनफॉर्च्युनेटली इट वॉज टेकन बाय द BJP गव्हर्मेंट बट नॉट एक्टिवेटेड येट. आतां फुडें पळयता आसतना एखादी वी मे हॅव टू एड कपल ऑफ मोर इश्यूज. पूण करता आसतना गोंय आमचें अस्तित्व राखपाक आनी गोंयकारपण अस्तित्व राखपाचें कोणूच उलयना. सगळे जाण लाचारपणान भाशा उलोवंक लागल्या. ZP इलेक्शन येवन नाल्यार पंचायत येवन नाल्यार हें येवं, फ्रीबीज इतल्यो जाल्ल्यो आसा. समटायम्स यू स्टार्ट वॉन्डरिंग, आज कोण तरी आयल्या कन्सल्टंट्स म्हणून, दे आर सडनली बॉट सम 200 पीपल, दे आर ऑन अ स्प्री ऑफ फायंडींग आउट कोण कोणाक वोट मारतलो. फोन येतात, तूं कोणाचो वोट आसा, कोणाक आसा, कित्याक ताका मारता, कित्याक मारना. सो इलेक्शन कमिशन खंय आसा? हाव इज दीस नॉट बींग लुक्ड बाय द इलेक्शन कमिशन? वाय आर दे एक्टिंग ब्लायंड? So there are a lot of questions which I am not able to find answers. These are my personal questions. As an independent, So when I look at this, I am waiting and watching. We need a secular front to start thinking. आणि हे विचार पळयता आसतना एक आसा की हांवें म्हज्या लोकां कडेन उलयल्या शिवाय खंयचेच निर्णय घेतिल्ले ना. आतां आय हॅव स्टार्टेड डिस्कसींग विथ माय पीपल. लास्ट 1 month वी हॅव बीन टॉकिंग. चवथीच्या पयलींच्यान आमी सुरवात केल्ली आसा आनी आय थिंक इन द डेज टू कम वी वील स्टार्ट टेकिंग सर्टन डिसिजन्स. पूण ते करता आसतना वेदर इट्स इंडिपेंडंट ऑन एनी पार्टी, लोकां कडेन आमच्या उलोवनूच विचार जातले. आज खूब अफवा आसा की रोहन हांगा वता, रोहन थंय वता, रोहन हांगा आसतलो, रोहन थंय आसतलो. इट इज फॉर पीपल टू टॉक. आय कॅनॉट कीप ऑन टॉकिंग ऑन वॉट इट इज. But Rohan County will do something which the people of his constituency tell him to do, or I will have to convince my people that what action we need to take in the interest of Goa in the long run. आणि कित्याक करता ते हे येता ते दीस आज जशे आमी विचार मांडटले, लॉट ऑफ क्लॅरिटी ऑफ थॉट्स विल कम एंड आय विल बी एबल टू टेक अ डिसिजन नॉट ओनली इन द इंटरेस्ट ऑफ आवर पोरवरीम बट मे बी इन सम मोर कॉन्स्टिट्युएन्सीज इन द स्टेट एट लार्ज. कित्याक शेवटी समविचारी लोक येवप, लायक मायंडेडनेस, सेक्युलर थॉट्स कमिंग इन इज द नीड ऑफ द आवर. आनी गोंया खातीर आपूण योगदान कितें करतली ती पार्टी, नाल्यार गोंया खातीर सरकार जो फॉर्म जातलो तो कितें करतलो हें उलोवपाची आज काळाची गरज आसा. नाल्यार सगळे जाण फक्त फुकट्याचें जें उलोवंक लागला. गोंयकारांनी 1961 जवाहरलाल नेहरू म्हणून गेल्लो की गोवा के लोक अजीब है. हे अजीब हे आजूय परत प्रूव जातलें की गोवन्स वील डू वॉट दे नीड टू डू बट वी नीड टू शो देम द वे अँड वी नीड टू गायड देम टू एन्श्युअर की गोंय राखून गोंयकारपण फुडें व्हरता आसतना जें आमकां गोंयाक जाय तेंच विदावट बींग अ ब्लोटेड बलून आसा तेंच आमी सांबाळून समज फुडें गेले. गोवा इज अ नेचर्स ब्यू हें म्हणटा आमी. टुरिजम इज अ वर्टिकल, मायनींग इज अ थिंग. पूण पळयलें जाल्यार यू कॅनॉट हॅव दीस वर्टिकल्स डिपेंडंट थ्रू आउट द नेक्स्ट 20 years. यू हॅव टू स्टार्ट एक्सप्लोरींग न्यू थिंग्स, स्टार्ट लुकींग एट गोवा, किपींग इट्स आयडेंटिटी. आनी ते विचार करपी म्हाका सद्या खूब कमी लोक दिसूंक लागल्यात पार्ट्यो ज्यो आज पर्यंत त्या तरेन चिंतूंक लागूना. एवरीबडी इज कमिंग एंड हॅव टेकन गोवन्स फॉर ग्रांटेड. मे बी विथ द टायप ऑफ नेचर वी गोवन्स आर, आमचें कितें जाता, वी आर व्हेरी हॉस्पिटॅलिटी वायज वी आर व्हेरी गूड. अतिथी देवो भव म्हणून सगळे जाण वतात. तूं क्रिसमसाक, दिवाळेक नाल्यार ईदाक, चवथीक एकामेकागेर खंयचेय वतात तेन्ना यू आर रिस्पेक्टेड वेल. And that culture is very innovative in the whole country, which is right now going through very divisive thoughts. त्या टायमार लोकांक ग्रांटेड घेवचें न्ही म्हणून म्हजें तरी आव्हान सगळ्या पार्ट्यांक. आनी एवरी पार्टी इज फ्री टू डू देयर पार्ट बट नीड्स टू टॉक अबाउट वॉट दे वॉन्ट टू डू फॉर द स्टेट रादर देन टॉकिंग अबाउट बायिंग MLAs, सेलिंग MLAs, each leader talking about who he wants to go with. I think it is a time for people of Goa to talk. मला वाटतं एकदम सुंदर अशा पद्धतीचा समारोप या ठिकाणी या महासंवादाचा होणार आहे.
रोहन खवटे हे काय आहेत हे या महासंवादांनं सगळ्या प्रेक्षकांना आपल्याला कळून चुकणार आहे. बुद्धिमत्ता आणि परफॉर्मन्स ह्या दोन गोष्टी जेव्हा येतात तेव्हा त्याच्यासमोर बाकी कुठल्याच गोष्टी चालत नाहीत. रोहन खवटे यांची बुद्धिमत्ता किंवा यांचं परफॉर्मन्स फक्त कास्ट किंवा अन्य कुठल्या तरी नको त्या गोष्टी पुढे करून जर त्यांना डावलण्यात येत असेल किंवा त्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते कुणीही गोंयकार मान्य करणार नाहीत. रोहन खवटे यांची बुद्धिमत्ता काय आहे, त्यांचं परफॉर्मन्स काय आहे, एकूण परवरी मतदारसंघ आणि गोव्याबद्दलचं त्यांचं मत काय आहे हे त्यांनी या महासंवादातनं स्पष्ट केलेलं आहे. आदर्श युवा विधायक पुरस्कार हा त्यांना प्राप्त झालेला आहे आणि या पुरस्कारातनंच एक गोष्ट सिद्ध झाली आहे की एक युवा आदर्श आमदार लोकप्रतिनिधी म्हणून कसं काम करायचं, गोव्यासंबंधी आपल्या मतदारसंघासंबंधी कशा पद्धतीनं विचार करायचा आणि उज्ज्वल गोव्याच्या भवितव्यासाठी काय करायचं, अशा पद्धतीच्या सगळ्या योजना सगळे विचार त्यांच्या मनात आहे. आत्ताच त्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितली की हे विचार करताना कुठलाच राजकीय पक्ष दिसत नाही आणि ही खूप चिंतेची गोष्ट ही त्यांना ठरत आहे. ही एक गोष्ट ही त्यांच्यातल्या सेन्सेशन म्हणजे जी संवेदना आहे ती संवेदना दर्शवते की निराशाजनक अशी परिस्थिती निर्माण झाली की गोव्याबद्दल कोणच बोलत नाहीये. आम्ही तुम्हाला हे मोफत देऊ ते मोफत देऊ अशा पद्धतीची आमिषी दाखवून लोकांची मतं मिळवण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु गोव्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं गोव्यासमोर काय नेमकी आव्हानं आहेत याच्यावरती कुठलीही चर्चा होत नाही, याच्यावरती कुठलाही पक्ष आपला प्लॅन घेऊन पुढे येत नाही. या सगळ्या धांडोळ्यात रोहन खवटे कसा मार्ग काढणार, 2022ची निवडणूक ते कशा पद्धतीनं लढवणार, 2 वेळेला अपक्ष म्हणून ते निवडून आलेत, ते लोकांचे आमदार आहेत आणि यापुढे हे परवरी मतदारसंघाचे लोक जे ठरवतील त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा त्यांनी विचार केलेला आहे. मला वाटतं हा एक उत्कृष्ट आणि एक चांगला अशा पद्धतीचा महासंवाद या ठिकाणी घडलेला आहे आणि आपल्या गोव्यातल्या यंग जनरेशन म्हणा किंवा यूथ्स म्हणा त्या यूथच्या हृदयाला भिडणारं महासंवाद झालेला आहे. मला वाटतं गोव्यातल्या सगळ्या युवकांनी हा महासंवाद बघितल्यानंतर रोहन खवटे यांच्याबद्दलची त्यांचे जे काही गैरसमज असतील किंवा त्यांच्याबद्दल जे काय अपप्रचार झालेला आहे तो सगळा अपप्रचार दूर होईल आणि रोहन खवटे किंवा तशा पद्धतीचे आमदार लोकप्रतिनिधी यापुढेही आम्हाला हवे आहेत. सुशिक्षित लोकप्रतिनिधी आम्हाला हवे आहेत. सगळ्या बाबतीत गोव्याच्या विकासाबाबतीत, गोव्याच्या भवितव्याबाबतीत, गोव्यातल्या युवकांबाबतीत, गोव्यातल्या सगळ्या लोकांना जर आपल्याला एक उज्ज्वल भविष्य जर निर्माण करायचं असेल तर कशा पद्धतीनं विचार आपल्याला करायला पाहिजे हे सगळे विचार रोहन खवटे या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत. सर, तुमचे खूप खूप आभार. अशाच पद्धतीनं यापुढेही अशाच महाचर्चा होणार आहेत आणि गोव्याच्या संदर्भात जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येईल त्या वेळेला रोहन खवटे यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. तोपर्यंत आम्ही इथे निरोप घेऊया. धन्यवाद.